मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। फेल दिया गरीबों को। राम। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मराठी भाषेचं वैविध्य जपत तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, बॉस पृथ्वीक आणि त्याचे अतरंगी कर्मचारी आपल्या सगळ्यांना चांगलेच माहिती आहेत। चला बघूया आज या कर्मचाऱ्यांनी आपल्या बॉससाठी काय नवीन सरप्राईज आणलंय ते। हे सरप्राईज घेऊन मंचावर येते आपली हास्य जत्रेची यंग ब्रिगेड। बघताय प्रसाद सर? काय रे? मॅडम बघताय? काय दिसतंय कोणी ऑफिस मध्ये? बॉस आलेला आहे 10:30 वाजता, ऑफिस उघडतं 10 वाजता, कोणीही नाहीये ऑफिस मध्ये। आज एकेकाला बरोबर करतो, भेटू द्या फक्त मला। शिवलकर, अरे सर, तुम्ही घरात आई चहा टाक ग। ऑफिस आहे हे काय आहे? सॉरी सर, हे काय आहे? सॉरी सर, सॉरी। गादी? हा सर, गादी गा सॉरी। लॉज आहे हा? नाही सर, सॉरी। माझ्या खुर्चीच्या मागे ठेवाल? शिवलकर, अरे सॉरी। हे काय आहे? अरे सर, हे काय आहे? आईचं गाव पॅन्ट कुठे? सॉरी सर। पॅन्ट कुठे आहे? पॅन्ट आहे इथे, सॉरी। पॅन्ट आहे सॉरी। माझ्या लॅपटॉपवर तुमची पॅन्ट आहे। माझी पॅन्ट आहे लॅपटॉपवर। हे असे आलाय तुम्ही आज ऑफिसला? ऍक्च्युली असं नाही आलोय सर, आज नाही आलोय आम्ही ऍक्च्युली। मित्र आहे मी तुमचा, ब्रेकअप मध्ये खांदा द्यायला आलोय? नीट स्वतःची पॅन्ट स्वतः घाला। ऍक्च्युली सर आज नाही आलोय, काल रात्रीच आलोय ऑफिसला सर। काल रात्री तुम्ही ऑफिस मध्ये असे आलाय? सर जर तिकडे बघा लाज वाटते। शिवलकर, काल रात्री तुम्ही ऑफिस मध्ये आलाय म्हणजे? सकाळचा पहिला डबा म्हणजे कमाल। पॅन्ट घाला। सर ऍक्च्युली ही त्यांची पॅन्ट आहे, माझी तिथे। मग तुमची पॅन्ट तुम्ही घाला, त्यांची पॅन्ट त्यांना घालू द्या। सर माझी पॅन्ट पकडा सर। हसतात, त्यांना दिसतं काय? सर दोन मिनिटं सर, 2 मिनिटं सांगायचं ना सर आले। मला काय माहित नाही। झालं सर। हे काय चाललंय माझ्या ऑफिस मध्ये? सर ते हे काय चाललंय बने माझ्या ऑफिस मध्ये? सर तुम्ही लवकर आलात सर। मी लवकर आलो? किती वाजलेत बघा जरा। 6:10 झाले सर। 10:30 झालेत। उलट घातलंय सर मी घडा। ऍक्च्युली ते केंद्रबिंदूचं इकडे पाहिजे, काटा तो तिकडे। पॅन्ट नीट घाला आधी, चेन लावा, इन करा। वसुली करायला आलाय का तुम्ही? नाही सर। कॉर्पोरेटला काम करता की नाही? म्हणे काय प्रकार आहे हा? सर, actually- माझ्या ऑफिसचं सुलभ शौचालय केलंय तुम्ही, नाही की नाही? सॉरी सर। म्हणे एक तर मी बॉस असल्यासारखं मला वागवा आणि टॉवेल ठेवा तुमचा तुमच्याकडे। सर मी ऍक्च्युली बाहेर येऊन पॅन्ट नका घालणार। करू हे। सतत स्वतःच्या हाताने पोट खाजवत बोलणं चांगलं नाहीये। सर आता मीच खाजवणार ना, तुम्हाला सांगितलं तर बरं नाही दिसणार ना सर। पण कुणाच्या हाताने खाजवायचं हा प्रॉब्लेम नाहीये, Sorry, sir. ऑफिस मध्ये खाजवत खाजवत बोलणं हा प्रॉब्लेम आहे। चिडायचं नाहीये। काय प्रकार आहे हा? हं? कसे अवस्था बघा जरा तुमची, केस बघा जरा तुमची। आरसा आहे सर। आय एम सॉरी सर। कांगवा आहे का? सॉरी सर। बने फ्लो मध्ये बोलो। फ्लो मध्ये बोलणं बंद करा आणि मला सांगा। चहा घेऊन आलो।
माने आत या, आत या, आत या. आज ऑफिसचं सगळं रंगकाम तुम्ही करणार आहात. चहा ना क्रीम रोल खाणार का? क्रीम रोल. शर्ट घाला, शर्ट शर्ट घाल. घाला, शर्ट घाला. रजनीकांत आहात तुम्ही, स्टाईल मध्ये शर्ट घालाल माझ्या समोर. असू नका. चिडचिड नाही करायची आहे. पंप मी विसरलेलो आहे. माने, आत्ता शिवलकर मला सांगत होते की तुम्ही तिघं काल रात्री इथे आला आहात. म्हणजे म्हणजे ही सर काल रात्री आलो होतो. मस्त सांगितलं, छान कळलं मला. कारण सांगा, काल रात्री इथे का आलात तुम्ही? सर ते काय झालं, आम्ही इथंच होतो ना, म्हणजे ह्याच एरियामध्ये होतो जवळपास. हा. लय उशीर झाला होता. मग आता आमचं घर लय लांब आहे सर. एवढ्या लांब कुठे जाणार म्हणून मग ते आपले वॉचमॅन आहेत की नाही साळुंके, हा. त्याच्याकडे चावी घेतली हा. आणि मग हाफीस उघडून इथं झोपलो सर. काय करू मी तुम्हा तिघांचं? नशीब आधी मी आलो ऑफिसमध्ये. त्या घुमटकर बिल्डर सोबत मीटिंग आहे आपली, ते येणार आहेत. त्यांना एक पीपीटी दाखवायची आहे ना आपल्याला. सर हा, शिवानी घुमटकर पण येणार आहेत. त्या कशाला हव्यात तुम्हाला? शिवलकर. नाही सर, म्हणजे त्यांच्याबरोबर चर्चा चांगली होती सर. त्यांच्या सोबतच्या चर्चा मला सांगू नका. त्या बॉस आहेत, त्या त्यांचा एम्प्लॉई पाठवतायत. एक्झॅक्टली. बटन लावा वरचं. आवाज एक एक राहतोय. तुमचं लागलेलं आहे ना, आता कुठलं बटन लावाल? माझं व्यवस्थित आहे ना? छान आहात, छान छान. शिवलकर, हा सर. ह्या सगळ्या गोष्टींकडे मी नंतर लक्ष देईन. आत्ता आपल्याला घाई आहे. घुमटकर कधीही येतील. येस सर. तुमचा लॅपटॉप घ्या. तिची पीपीटी तयार केली आहे, ती मला प्रोजेक्टर रूम मध्ये दाखवायला चला. स्टॅच्यू केलंय का मी तुम्हाला? शिवलकर, लॅपटॉप घ्या आणि मला प्रोजेक्टर रूम मध्ये आपली पीपीटी दाखवा. लॅपटॉप फुटला सर. लॅपटॉप फुटला? कसा काय फुटला? हत्तीने पाय दिला. काय झालं? हत्तीने पाय दिला. कंपनीत हत्ती आले होते? सॉरी सर. अने नका बोलू मध्ये, नका बोल. हत्तीने पाय दिला म्हणजे काय झालंय शिवलकर? सांगतो सर, सगळं सांगतो सर. ते तुम्ही शुक्रवारी बोललात ना सर, की आज शुक्रवार, आता आपण सोमवारी भेटू. बरोबर. म्हणजे शनिवार रविवार सुट्टी. सुट्टी नव्हती, वर्क फ्रॉम होम होतं. म्हणजे हा वर्क फ्रॉम होम. बरोबर. आमचा ऑफिसमध्ये प्लॅन झाला सर, की आपण वर्क फ्रॉम नेचर करू. म्हणजे वर्क फ्रॉम नेचर म्हणजे सर, माझा मित्र आहे ना सिद्धू सर, त्याचं ते MH अभयारण्यात ओळख आहे सर. एकदम भारी ओळख आहे. सिद्धू म्हणजे सर भारी माणूस, जिथे जातो ना त्या मैत्री करून टाकतो सर. लॅपटॉपचं सांगा. हा, लॅपटॉपचं सांगतो. सांगा. तर सिद्धू काय बोलला की माझी ओळख आहे, तुम्हाला कोर एरियात नेतो अभयारण्याच्या. दुबार आहे सर. त्याने कोर एरिया म्हणजे कोणीच तिथे, कोणाला परमिशन नसते, तिथे नेलेलं सिद्धूने आम्हाला. एकदम आतमध्ये. हा, म्हणजे सर तिथे टेंट होते, एकदम भारी मोठे मोठे टेंट होते, आणि तिथे आम्ही शेकोटी पेटवली होती सर. तर अचानक तिथे सर जंगली हत्ती आले सर. काय आलं? जंगली हत्ती सर. जंगली हत्ती? हा. बने, मूर्ख आहात का? जंगली हत्ती कळत नसतील मला? जंगली हत्ती म्हटल्यानंतर केलं, घोरपड म्हणालो असतो तर. हे काय आहे बने? सर घोरपड भिंतीला चिकटली. मूर्ख आहात का तुम्ही? सॉरी सर. मूर्ख आहात का? आपल्या तोंडातून शब्द आलाच पाहिजे असं कंपल्शन आहे का ऑफिसमध्ये? गप्प बसा. जंगली हत्तींचं काय सांगत? रमलात त्याच्यात? जंगली हत्तींचं काय सांगत होता? सांगतो. ते जंगली हत्ती आले ना सर. सिद्धू बोलला ते घाबरू नका, हत्तींना घाबरायचं नसतं. घाबरायचं नाही म्हणलं. ते काय ते कान असते, ते नाही कान. बॉक्स खाली ठेवा. नाही घालतो सर. आता मी ती जंगली हत्ती असते तर नाही, तो म्हणला की सिद्ध्या त्याचं कान जर खाली पडलं तर मग बेसन नाही, ह्याचं. हा, आणि जर त्यानं कान ताटारलं नाही मग गडबड आहे.
मग डेंजर आहे, मग काय खरं नाही मग. आणि ते सर हत्ती आले तेव्हा कान खाली होते, त्याचे नॉर्मल येत होते. त्यांनी ते टेंट आणि ते शेकोटी बघितले ना, त्यांचे कान असे झाले सर. आणि मग आमच्या मग सर धावपळ झाली सर, पूर्ण धावपळ. आम्ही पळायला लागलो. सिद्धू बोला पळ पळ पळ, कान असे झाले, पळा पळा पळा. मग आम्ही म्हणलं अरे नाही बाबा, लॅपटॉप आहे, लॅपटॉप डेटा आहे त्याच्यात. सध्या म्हणणार डेटा जाऊ दे ना. अरे म्हणलं बॉस वरडल, तड्यात गेला म्हणलं तो. ते हत्तीनं सर ते तंबू उडवून गेले. त्यांचा पाय पडला त्या लॅपटॉपच्या बॅगवर आणि लॅपटॉप फुटला सर. सर बटन स्क्रीनला चिकटलेत सर. सॉरी सर, मला नव्हतं असं काय. बावळटांनो, आपल्या कंपनीचा लॅपटॉप हत्तीच्या पायाखाली देऊन आलात तुम्ही. चिड येते मला, पण मला चिडायचं नाहीये. ठीक आहे, लॅपटॉप फुटला, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. मानेंचा लॅपटॉप घ्या, घुमटकर कधी येतील मला प्रेझेंटेशन द्या. माने, मनात जे काही असेल ते माझे कान ताठरण्याआधी सांगा. त्याला सांडलंय लॅपटॉपवर. काय सांडले? त्याल त्याल याल त्याल नसते का डोक्याला लावत? तेल तेल सांडलंय तुमच्या लॅपटॉपवर. कसं काय सांडलं तेल? सर आम्ही जंगलात होतो ना, ते कळलंय मला, तुम्ही जंगलात होतात. तिथं आता राहणार म्हणलं उपाशी कसं राहायचं. हा, पण आमचं ठरलं होतं की अंड्याचा बघरा करायचा. काय करायचं? बघरा अंड्याचा बुर्जी बुर्जी असते, बघरा म्हणतात त्याला. बुर्जी, हा. बुर्जी करायची म्हणलं. म्हणून मग आम्ही काय केलं, पातेलं ठेवलं हा, हा. होतं, त्याच्यात तेल टाकलं. हा. मग तेल तापस्तवर मी लॅपटॉपवरती कांदा चिरून घेतला आणि मग टमाटर बी चिरलं. कशावर? लॅपटॉपवर कांदा. कंपनीने तुम्हाला जो लॅपटॉप दिलाय ज्याच्यावर तुम्ही खाटखाट खाटखाट करणं अपेक्षित आहे, त्याच्यावर तुम्ही कांदा घेऊन काटखाट काटखाट केलं. सॉरी सर. याच्या पुढे मला तुमच्या तोंडून एक शब्द नकोय, पण सांगा, काय सांगत होता? सर लॅपटॉप सपाट होता ना सर. तिथं काय आमच्याकडे पळपाट बिळपाट काय नव्हतं ना. मग येऊ म्हणला पाम्या, आपल्याकडे नाही पळपाट, आपल्याकडे आहे लॅपटॉप. सॉरी सर. पाम्या म्हणला होता सर, म्हणून मी त्याच्यावर कांदा कापला. मग तवर त्याला तापलं होतं ना, त्याला तापलं. मग मी काय केलं, कांदा टाकाय घेतला. सुरीनं असा कांदा टाकणार तेवढा सुरी तिथं अडकली. कोणीतरी तिच्या आईला माकडानं त्याच्यावर कसला स्टिकर चिकटावला कंपनीचा बेण्यानं. मी येते माकड. मी लावलेत आपल्या लॅपटॉपवर कंपनीचे स्टिकर्स. सर ती काय झालं, मग ती अडकली ना सुरी त्याच्यात, म्हणून मी निवरुटून असं दाबलं का, ते सगळं गेलं त्याच्यात. स्टिकर लॅपटॉप. माने, आपल्या कंपनीचा लॅपटॉप तुम्ही तळलात? नाही सर, जळाला जवळजवळ. जळाला म्हणजे? जळाला म्हणजे तिथं आग लागली ना सर. आग लागली? मुळात तुम्ही मूर्ख आहात का जरासे? लॅपटॉपला आग लागेपर्यंत काय गरज होती भुर्जी करायची? हत्ती येऊन गेलेत की नाही आता तुमच्या समोर? ती हत्तीच नंतर बुर्जी आधी करायला घेतली होती आम्ही. बुर्जी करत होतो, लॅपटॉप माझा गेला का त्यालाच. पहिला लॅपटॉप तुमचा गेला त्याला. माझा पहिला गेला म्हणून ह्यांचं मी शेप केलं सर. ह्यांचं टेंट मध्ये एका एक वस्तू ठेवलं होतं बाजूला. हत्ती घुसलं तिथंच. मी रिॲक्शन काय देऊ? मी reaction काय देऊ? मी reaction काय देऊ? आग लागली होती म्हणून काही सुचत नव्हतं सर आम्हाला. आग कधी लागली? आग कधी लागली? लॅपटॉप तळलात ना, हत्ती येऊन गेले, आग कधी लागली? ह्याच्यामुळे लागली सर. ह्याच्यामुळे लागली आग. नाही सर, मी काहीच नाही केलं सर. म्हणजे हत्ती आमच्या अंगावर येत होते म्हणून मी शेकोडीतले लाकूड हे घाबरावायला घेतलं ना सर. हत्ती ऐकच ना सर, हत्ती आमच्या अंगावर, ते लाकूड तिथे टाकून पाहायला लागलो सर आम्ही तिघं पण. गावात होतं सर, त्याच्यामुळे ते गवताला आग लागली, भडकाचा वनवास लागला हो. मला लागला सर. एका अभयारण्यात तुम्ही वणवा लावून आलाय? लय बेकार आग सर, काय आखरीत सांगू तुम्हाला. आगीचा हो थांबनाच तर. आग बघून ती फॉरेस्टवाली आली तिकडं. आम्हाला फॉरेस्टवाली दिसली तशी डोंगराला पाहिल्यावर पळालो डायरेक्ट ऑफिसमध्ये बोलून, आहे चाय आम्हाला काय करा मरू दे म्हणजे. मूर्ख आहात का तुम्ही? मूर्ख आहात का? ऑफिसचे 3-3 लॅपटॉप तिकडे प्रूफ म्हणून ठेवून आलाय. त्यांना कळणार नाही का ही कुठली कंपनी आहे, हे कोणाचं ऑफिस आहे? लॅपटॉप तिथे टाकून तुम्ही इथे इकडे झोपायला आलात. मूर्खांनो, आता ते घुमटकर येतील. आपल्या कंपनीचा एकमेव असा क्लायंट जो जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करत असतो, त्याला मी काय प्रेझेंटेशन दाखवू? सर मान्य आहे 3 लॅपटॉपचं नुकसान झालं त्यासाठी खरंच सॉरी सर. सॉरी, अगदी सॉरी सर. पण सर एवढी आग लागलेली असताना आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून सर
तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय सर आम्ही घे. माझ्यासाठी गिफ्ट हा सर आण. कुठलं गिफ्ट काय गिफ्ट ए कुठे तुला तुझ्या बरोबर कुठे त्याच्याकडे होतं ये इकडे. शिंगडी 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 कसं आहे सर तुमचं गिफ्ट यातलं माझं गिफ्ट काय आहे सर ते कोण बघता त्यात शिंगडे शिंगडे काय असेल शिंग हा 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 सर असा अंदाज काढता सर एकदम सोपं आहे शिंगडी शिंगडी तुमच्यासाठी आणलंय सर हे कशाचं शिंग आहे प्राण्याचं शिंग आहे त्यांच्याकडच्या तुम्ही अभयारण्यातनं एका प्राण्याचं शिंग घेऊन आलाय हा. अरे बावळटांनो हा हा कायद्याने गुन्हा आहे कुठलाही प्राणी मारणं त्याचं शिंग त्याची कातडी त्याचे दात काही आपल्याकडे बाळगणं कायद्याने गुन्हा आहे त्यात तुम्ही त्या जंगलातला एक माणूस इथे घेऊन आलाय शिंगडी शिंगडी नाही सर तुम्हाला ते शिंग घ्यावं लागेल सर मी नाही घेऊ शकत हे शिंग अहो नाही सर शिंग घ्यावं लागेल त्यांच्याकडे ते परंपरा आहे ज्याच्या नावाचं शिंग त्याला ते शिंग हातात देतात नाही तर मग देतात म्हणजे पोटात देतात मी नाही घेऊ शकत शिंगडी 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 हे शिंग माझ्या नावाचं आहे कशावरून हे माझं कशावरून हा हे काय म्हणजे तुमचं नाव घेतलंय सर त्यांनी तुमचं नाव काय सर पृथ्वी पृथ्वी हा पृथ्वी प्रताप पृथ्वी प्रताप आहे माझा निघ! शिंगडी शिंगडी सर सर ह्याला आपल्याकडे जॉबला ठेवा ना सर बावळट आहात तुम्ही याला इथे आपल्या कंपनीत कामाला ठेवू मी हा ह्याला कम्प्युटर वापरता येणार आहे शिकेल सर तो आमच्यासोबत हा ए काय अहो डीलच तसं झालंय सर काय डील झालंय म्हणजे ह्यो तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येणार मग तुम्ही ह्याला जॉब लावायचा मग आम्ही त्याला सांगितले तसं हो मूर्ख आहात तुम्ही ए शिंगाडे कोण आहे हा? शिंगडी शिंगडी सर 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 ऐका सर त्याला जास्त वेळ देऊ नका नाही तर ते मॉब घेऊन येतात सर आले 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 एवढी आले 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 त्याला कळलं सर आम्ही बोललेलं कळलं त्याला सर तुम्ही तिघ आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिस मधनं चालू पडा यू गाईज आर फायर्ड सर फायर बोलल्यावर तो नाचायला लागतो आता तुम्हाला मग नाचावं लागेल सर नका ना सर घेऊन टाका ना शिंगी काय करायचंय शिंग्या शिंग्या मला नकोय शिंग घ्या ना सिंग तर घुसवल ती घुस सिंगाडी शिंगाडी शिंगाडी अरे घ्या ना शिंगाडी शिंगाडी वा 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 भारी परफॉर्मन्स मला तो एक पंच फार आवडला आणि ते माझंही म्हणणं आहे काय रिॲक्शन देऊ मस्त मस्त बॉईज प्रसादा अफलातून मजा आली खूप मजा आली इंटरेस्टिंग विषय होता आणि म्हणजे अख्खं स्किट एका बाजूला आणि मंदार तू एका बाजूला कहर केलास तू आज कहर म्हणजे तुझा मेकअप तुझा गेटअप तुझं वावर आणि एका शब्दावर तू केलेले अनेक वार ला जवाब होते ला जवाब आहा क्या बात आज तुम्ही चौघांनी पण प्रत्यक्ष बोलून जे केलं त्याच्यापेक्षा जे मधले पॉजेस होते ते जास्त रंजक होते त्यांनी जास्त पकडलं स्किट असं मला फार मनापासून वाटतं फार इंटरेस्टिंग पद्धतीने ते गुंफत गेला तुम्ही चौघं आणि एकेकाच्या एंट्र्या ज्या होत्या त्या विलक्षण होत्या त्या तुमच्या तिघांच्या मजा आली खूप मजा आली सई माझी एक रिक्वेस्ट आहे मला ते शिंग मिळेल का नाही सिरियसली मंदार मी येते
परफॉर्मन्स होता सुसाट. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कमाल होते. मला कपड्यांच्या प्लेसमेंट्स, गादीची प्लेसमेंट पासून ते कॉस्ट्युम पर्यंत सगळं आवडलं. व्हेरी नाईस. मंडळी, नोकरीत ब्रेक घेतलेल्या जावयाला सासरे बुवा देणार आहेत प्रोत्साहन. चला बघूया त्यामुळे जावई बापू किती मोटिवेट होत आहेत तेच दाखवायला मंचावर येत आहेत खडकपणाचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले. हॅलो, हा तामणकर का? कोण? सदानंद तामणकर. सई सई आहे. हा, रॉंग नंबर. ओके. हेलो, बिंदू माधव तामणकर. सई है. माझा क्रश. हो, मला खूप ठेवला. हॅलो, हास्यजत्रा सेट. हा हा हा, सई तामणकर आहेत का? अच्छा, 2 स्किटच्या मध्ये ट्रेलर रिलीजला गेलेत. आजकाल दर 3-4 तासांनी एक काहीतरी येतच आहे त्यांचं नवीन. ऍक्च्युली मी त्यांना खूप फॉलो करतो. आय लिटरली स्टॉक हर. येस. तर त्यांना विचारायचं होतं, परवा एक त्यांनी इन्स्टावर फोटो टाकलाय, जांभळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. हा, त्याचा उरलेलं कापड मिळेल का? खूप उरलं असेल मला माहितीये. मला लुंगी शिवायची आहे. हो हो, माझ्या आईची काय? ओके ओके ओके. हे काय? हे काय? दार असं का ठेवलंय? अरे बापरे, मी तुला सांगायचंच विसरले. निशिम बाबांनी घराचं इंटिरियर बदललंय. हे असं हो, उभं दार आडवं केलं म्हणजे इंटिरियर बदललं? त्यांची इच्छा. रिटायर माणूस आहे, म्हातारा माणूस आहे, ते असे छोटे छोटे बदल करत असतात आयुष्यात. हा, काय बदलले पण? तू बेल वाजव ना. कुठे? डोरबेल कुठे? कुठेही वाजलं तरी काय, आवाज तेच काढणार आहेत ना. ते झालंच म्हणा. वाजव हा, ना. वाजवतोय. हा, अय्या, दार उघडच आहे. बापरे, लोटून ठेवलंय फक्त. थांब थांब थांब. ओ, किल्ल्याचं दार नाहीये. ते वाजवतच राहतील, तू उघडत राहणार आहेस का? असं जायचंय कसं? आत ये, असं माझ्यासारखं ये. अगं, असं कसं जाणार ग? ही कुठली कुठली पद्धत आहे ही शिवाली घरात घुसायची? असं असं कोणी घरात घुसतं का? अरे असं काय करतो? म्हातारा माणूस आहे, ते छोटे छोटे बदल करत असतात इंटिरियर मध्ये. खरं तर ना, देवानी त्यांना शांतपणे बसवलं पाहिजे आणि एकदाच सांगितलं पाहिजे, आपण तुझ्या इंटेरियर मध्ये एक छोटासा बदल करूया, तुला फोटोत पाठवूया. कसं बोलतोयस तू निशिम? अगं, मग ते कसं करतात? असं गप्प बस. बाबा, कोण? अगं, शिवा. बाबा, मी आले बाबा. अरे शिवा, कशी आहेस बाळा? बाबा, मागे कुठे चालली बाळा? बाबा पाया पडते. अगं, पाय पाय कुठे गेला? पाय कुठे गेला? ए शिवा, मागे पाय. हा, मागे पाय. ये पाया पडते बाबा. हो हो. पाया. नमस्कार. हा, काय म्हणतेस बाळा? हा, अचानक कशी आलीस तू? बाबा, काय झालं बाळा? बाबा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा. अरे बापरे, जावई बापूंना अचानक कॉमेडी यायला लागली की काय? होय, 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 होय. हो, होय, होय, होय. नाही 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 नाही. काय 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 झालं काय मग बाळा? काय झालं? अशी अचानक कशी आलीस बाळा? बाबा, बाबा, कधी झालं हे? आपल्या हातात काही असतं का? नाही बाबा, मी काही सांगितलंच नाही अजून. सांग ना बाळा, असं काय करतेस? मी काय रिॲक्ट होऊ मधल्या मध्ये? मी काय रिॲक्शन द्यायचं सांग बघू. हा, सांग सांग बाळा, सांग. बाबा, हा, निशिमची. वाटलंच मला. 2 वर्ष आधी मी बोललो होतो निशिमची. हो बाबा. आज झालं ते? हो, झालं. आज वाटली पाहिजे. काय झालं निशिमची? मला नाही माहिती काय झालं. कशाला रिॲक्ट होत आहे? मला वाटलं मला ऐकून तर घ्या तिचं. बरोबर आहे. मला तू सांग ना पटकन, काय काय झालं? काय झालं निशिमचं? मला बाबा, निशिमची नोकरी
गेली. व्हॉट हो बाबा. नोकरी गेली हो बाबा, निशिमची नोकरी गेली. नाही. त्याच्याकडे आता जॉब नाहीये म्हणून त्याला आशिष नेहरा आलाय बाबा. आशिष नाही राहिला आलाय म्हणजे ते नाही का कोपऱ्यात बसून, अरे आता काय अगं, नैराश्य असतं ते ते. आलंय बाबा त्याला. अरे मला नाही आलंय नैराश्य बाबा, ही वाटेल ते सांगते, मला असं काही झालं नाहीये. जॉब गेला वगैरे नाही, मी स्वतः सोडलाय जॉब. त्यांना वाटेल ते सांगू नको सुगाच. नाही अहो IT फील्ड मध्ये मी 2 महिन्याचा ब्रेक घेतलाय बाबा. काय मला असं वाटतंय की ITचा एखादा कोर्स करतो, नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, सो काहीतरी नवीन जॉब सर्च करेन 2 महिन्यात जॉब सर्च करणार आहे मी. पण आता नाहीये ना जॉब निशिम तुझ्याकडे, म्हणजे तू बेकार आहेस ना. बेकार आहेस तू. आणि कोणीतरी म्हटलेलंच आहे, जो बेकार असतो त्याला नैराश्य येतच. मी वाचलंय बाबा. उगाच कुठून तरी काहीतरी वाचून येते आणि सांगतेस. गप्पा बस. कॉर्पोरेट फील्ड मध्ये असे ब्रेक खूप कॉमन आहेत, सगळेच घेतात ब्रेक. मला आठवलं तो दिवस. सेम तुमच्यासारखं नाव होतं एका मुलाला, हास्यजत्रेत होता तो. त्यांनी असाच ब्रेक घेतला होता करोनाच्या काळात. आणि आज तो उत्तम चाललंय बरं का त्याचं. आहे. चांगलं चाललंय, उत्तम नाटक वगैरे करतोय, देशभर फिरतोय तो. तुमच्यासारखं नाहीये. आज कुठे जाऊया? मीरा रोड. उद्या मीरा रोड, परवा मीरा रोड, रोज मीरा रोड. नाही, बरोबर आहे. निशिम चिडू नकोस. त्यांना सांग पर्सनल व्हायचं नाही. हा नाही मी सांगतोय ना, मला नाही आवडत ग चिडचिड करायला. चिडू नकोस. हो, मी चिडू सांगतो. नकोस. नाही. बाबा तुम्ही इथे या. होय. हे बघा बाबा, त्याला नैराश्य आलंय पण ते त्याला कळत नाही. माझी मदत करा. हो बाळा. माझी मदत करा. मी करतो ना बाळा, मी आहे ना. कशाला एकच हे बघ निशिम, बाबांकडे आहे ना नैराश्य घालवण्याचे उत्तम उपाय आहेत. हे बघ, जीवनाची मानगुटी पकडून त्याच्यातून नैराश्य कसं काढून घ्यायचं ना, बाबांना पक्क जमतं. बाबा अगं पण काय बाळा, हात जोडते हो मी. एवढं कशाला करायचं बाळा? बाबा मी पाया पडते तुमच्या. बाबा हे असं एकदम खाली नको नाही येऊ बाळा, वरतून. नाही बाळा, पाय. बाबा मी पदर पसरते बाबा. याचं मी काय करू बाळा? साधी झोळी पण येणार नाही याच्यात. चालेल, हट रे. हा बालिशपणा मला माहित होतं इथे होणार. तू खोटं बोललीस माझ्या. नाही, एक मिनिट. तू मला हे सांगितलेलंस. आपलं हे आधीच बोलणं झालं होतं की माझा जॉब मी सोडलेला आहे. तू मला काय सांगितलंस? बाबांना बरं नाही, खोटं बोललीये बाबा माझ्याशी. तू आलास तस काय रे? मग मला नाही एक नव्हतं मिनिट, त्याचं, मला नाही थांबायचंय. एक मिनिट, 2 मिनिटं थांबा इकडे. मी बोलतो ना, आहे ना, मोठा माणूस आहे ना. बसा इकडे. का चिडताय तुम्ही? मला नाही आलंय कारण नैराश्य. नैराश्य एवढं लाईटली घेऊ नका तुम्ही. नैराश्य म्हणजे काय असतं बाळा? बस तू पण बस, नको टेन्शन घेऊस. नैराश्य म्हणजे काय असतं शेवटी? नैराश्य म्हणजे नैर्य आणि अश्य यांचं असं असतं बेटा. हो बाबा. एक मिनिट थांब, तू काहीच रिॲक्ट होऊ नकोस. काय या 2 शब्दांचे अर्थ काय आहेत? नैर्य म्हणजे आपण म्हणतो ना नैर्य, नैर्य त्यातला तो नैर्य. आणि दुसरा कुठला शब्द? अश्य. म्हणजे आपण म्हणतो ना अश्य, होय, त्यातला तो अश्य. म्हणजे आधीचा काय झाला शिवाली? नाही रे, निगेटिव्ह. हा निगेटिव्ह आहे. आणि अश्य होय, हा पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र आलं की मध्येच एक कन्फ्युजन होतं, त्यातून नैराश्य येतं. दॅट इज कॉल्ड नैराश्य. आणि हे आयुष्य असतं ना, ते मधाचं पोळं असतं बाळा. आणि हे आयुष्यातले जे छोटे छोटे क्षण असतात ना, ते म्हणजे मधमाशा. हे मधमाशा त्या मधाच्या पोळ्यात जातात आणि म्हणतात, ओय हे तो मधाचं पोळं आहे. आणि मग ते त्यांनी गोळा केलेलं मध तिकडे करून टाकतात. एक मधमाशी येते, दुसरी मधमाशी येते, तिसरी मधमाशी येते. हळूहळू ते पोळं भरायला लागतं आणि पोळं भरतं आणि सगळा मध असा खाली एक एक थेंब पडायला लागतो. आणि या आनंदात शेवटी आपण सगळी माणसं पोळा हा सण साजरा करतो, आहे की नाही? पोळा कशाला म्हणतात? बैल असतो, त्या आनंदात आपण बैलाची शिंग बिंग रंगवतो, आहे की नाही? बैलाचा काय संबंध इथे? कारण मधमाशा हातात येऊ शकत नाही. अरे सुटली. बैलाला कसं, अरे हा ना पकड त्याला, हे घे रंगव, असं आपण करू शकतो बैलाला. म्हणून आपण बैलाकडे जातो. अशा रंगून. कळलं तुला काय असतं ते? प्रत्येकाच्या मागे कारण असतं बाळा, खूप खूप मोठं. बाबा तुमच्याकडे किती अगाध ज्ञान आहे बाबा. तुम्हाला सगळ्यातलं सगळं कसं काय माहितीये बाबा? तुम्ही ज्ञानी माणूस आहात. नाही थांब बे बाई, हे मी पाया पडतो तुझ्या. थांब जरा. कोण हे हे माहितीचं. ज्ञानी आहेत? हो. हे आता जे बोलले हे ज्ञान होतं यांचं. हो, निशिम. हा? मधाचं पोळं भरतं आणि त्या आनंदात आपण पोळा साजरा करतो. हा सण आहे. ओ बैल पोळा का साजरा करतात माहितीये का तुम्हाला? मी आज सांगितलं तुम्हाला. नाहीये हे कारण. नाहीये. शेतकऱ्यांचा मित्र असतो बैल. का? कारण शेती करताना, शेती जेव्हा नांगरायची असते तेव्हा ती बैलाकडून नांगरली जाते.
बैलाचे आपल्या मानव जातीवर खूप उपकार आहेत आणि त्या उपकारांची परतफेड करायची असते ना, म्हणून आपण त्यांच्यासाठी एक सण साजरा करतो आणि त्याचं नाव बैल पोळा आहे. ओहो हे बस वाटेल ते सांगता तुम्ही जगाला. अगं हे काही बोलताय शिवाली. ज्ञान आहे आयुष्य जगलायत का तुम्ही काहीतरी. जीवन म्हणजे तुम्ही मला विचाराल 73 वर्षाचा म्हातारा एकटा राहतो, जीवन म्हणजे मला विचारला. मी याच्यासाठी आलो का? मी ब्रेक घेतलाय ना ग माझ्यासाठी. मला नाही थांबायचं इथे हे ऐकायला. ऐका जीवन असं नाही लाईटली घ्यायचं. म्हणून तुम्हाला तेच सांगतो, बसा बघू. बस ना. आयुष्य एकच असतं की नाही, देव देतो की नाही. जीवन ही शेवटी संधी बाळा असते. हो बंदीशाळा हो. बंदी- आणि जग हे बंदीशाळा आहे हो. जग हे शेवटी पाया पडतो बाबा, नका वाटेल ते बोलू हो. मुळात आधी रिलॅक्स व्हा तुम्ही. निश्चित. मला माहिती आहे हे सगळं तुम्ही का करता, कारण तुमच्यात खूप खूप नैराश्य आलेलं आहे. तुमची नोकरी गेलेली आहे, आता पुढे काय होईल तुम्हाला माहिती नाहीये. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. नाही मी नाही घेत. तुमच्याकडे हाच आहे ना प्रॉब्लेम की आता वेळ कसा काढायचा. हो, बरोबर. गेली 73 वर्ष काय करतोय दुसरं मला सांगा. करेक्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात हा बाबा. या आपण अंगीकारायच्या. वेळ कसा जातो कळत नाही. मी माझा वेळ कसा घालवतो हे बघ. हात आहेत दिसत आहेत मला. हो बाबा. हे गेलं डोळे कपाळात. हे बघ 1 तास करायचं असं. सुप्प वेळ जातो, कुणाला काही कळत नाही. 1 तास झाला आहे की नाही. हो बाबा. याला काही खर्च आला मला नाही बाबा. पैसे द्यावे लागले. नाही. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 0. आणि व्हरायटी किती आहे? एवढ्या बोटांची व्हरायटी आहे. दादा. बघा अंगठा नाही घालायचा कारण जात नाही अंगठा. बोट मोठं झालं तर मग प्रॉब्लेम होईल. 4 बोट आहेत. यातले कुठलंही बोट, प्रत्येक बोटाला वेगवेगळा अनुभव आहे. बापरे माहितीये बाबा. का तुला? बा- 3-4 तास जातातच आरामात. याने नैराश्य जातं. आणि बघ ना तू नैराश्य म्हणजे वेळ कसा जातो कळत नाही. मी काय करतो दुसरं ये इकडे बस 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 बस. हा? हे जे तुम्ही बोलताय ना, हे ऐकून मला नैराश्य यायला लागलं हळूहळू. मला हे नाही ऐकायचंय. अरे? मला या घरातून जायचंय. तू चलतोय येतेस? निश्चित. मला जाऊ दे ऐक ना, इथून. ऐक ना. ऐक, मला खूप त्रास होतोय हे ऐकून. ऐक हे ना. वाटेल ते बोलतोय हा माणूस. अहो याला नैराश्य येण्याची प्रोसेस म्हणतात, जाण्याची नाही. सोच बदलो झुंबा बापू. कोण झुंबा बापू? जावई बापू सोच बदलो. बसा बसा नका टेन्शन घेऊ. अहो, नका. थोडंसं ना आपण ना आपला अँगल चेंज करायचा मेंदूचा. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काय काय शिवाले हो की नाही. हो, बाबा. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. तुम्ही घरी आहात बरोबर आहे. पैशाचा प्रॉब्लेम होणार, नोकरी गेलेली आहे. हो, बाबा. पैसे ह्याला कोण देणार आहे? चेहरा असा याचा. हो एक जनरल सांगतोय, कोणी मदत तर करू शकत नाही हो की नाही. देणेकरी येतील दारावर, पैसे द्या काय करणार. आपण काय विचार करायचा, ह्याच्यापुढे जास्तीत जास्त वाईट काय होईल याचा आधीच विचार करायचा. बरोबर आहे. बाबा. म्हणजे आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत, आपोआप तुम्ही 3-4 महिन्यांनी रस्त्यावर येणार. तुमची आई काही ती पण रस्त्यावर येणार. मी तिला येऊ देणार नाही. मी तिला व्याही म्हणून मदत करणारच आहे, पण मी तुम्हाला मदत करण्याचं काही ठोस कारण नाही माझ्याकडे. त्यामुळे तुम्ही येऊ शकता. हा आणि मग तुमच्या बरोबर तुमचा वडील सुद्धा येतील. तो तर आलाच पाहिजे बाबा. तो आलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही दोघं आल्यानंतर तिकडे तुम्ही काय करणार ना. आता भीक मागल्याशिवाय तुमच्याकडे काय पर्याय आहे मला सांगा. आता ही वेळ येऊ शकते म्हणून आज आपण भीक कशी मागायची याची तयारी करायची. लक्षात आलं. म्हणजे तिथे गेल्यावर आपले फंबल पडत नाही. बाबा मला भीक मागता नाही येत. अगं पण का मग काय मला भीक मागता नाही येत बाबा. मला ये बेटा बाबा. आता शिकवतो तुला. इकडे खाली बस. बाबा. सगळी हे बघ. अरे सोपं असतं बेटा भीक मागणं. हा या निशिम ये नाही निशिम ये. ही तुला संधी. कळतंय का तू काय बोलतीये? अरे बाबा भीक मागायला शिकवतायत. ये. कुठला सासरा जावं याला भीक मागायला शिकवतो ग? कुठलंही काम कधीही आलं पाहिजे आपल्याला. ही वेळ येऊ शकते. कळलं का. तयारी करा त्याची. ऐका माझं. ये बाळा ये. हा हे गाणं माहितीये का, परदेसी परदेसी. बाबा मला येतं. हा, म्हणून बघ. परदेसी परदेसी जन. तसंच भीक मागताना इट इज नॉट पर, इट इज परदेसी. इकारांती करायचं सगळं. हेच ठेवायचं. तुला कळतंय का तू काय करतेस? चाललो मी. नाही हो मी ट्रेनिंग देतोय ना फक्त. कसलं ट्रेनिंग देताय? अहो नैराश्य घालवायचं ट्रेनिंग देतोय ना. माझं नैराश्य घालवायचे? हो नैराश्याची डेफिनेशन सांगा. हे बघा मला सगळं माहिती. ए नैराश्य वगैरे सांगायचं नाही मला. नैराश्य होय ते नाही सांगायचं. नैराश्याची खरी खरी डेफिनेशन सांगा. आता बघ सांग. तसं मला काही माहित नाहीये नैराश्याची definition. नैराश्याची डेफिनेशन माहित नाही? नाही तसं नाही माहित. व्याख्या माहित नाही? नाही. सासरे बुवा हे खरंय? नैराश्याची डेफिनेशन माहित नाही तुम्हाला? हे खरं आहे सासरे बुवा? मला सॉरी सासरे बुवा ही माझी शिकवण आहे? सॉरी. हे माझे संस्कार आहेत? अरे उलट होत आहे की काय. ए पट्टागाड पट्टागाड. साडी घातली पट्टागाड. अरे पट्टा नाही लेंगाला पट्टा नसतो. पट्टाण. अरे हे मला माहित नाही पट्टाण. पट्टाणाच्या अरे पट्टा कुठे मला माहित नाही. जाऊ पण मी. पट्टाण कुठून पळान? मारे ना मी पट्टाण. इकडे रे इकडे. कसा गेलास? बाहेर गेलो. इंटेरियर कोणी बदललं? अरे चल चल. शिवाली हे खरंय? निशिम
तुझ्या बापाला नैराश्याची डेफिनेशन माहित नाही आणि 2 तास आपलं डोकं आउट केलं त्यांनी. चुकलं माझं माझे निशिम. संस्कार आहे, नाही, माझी निशिम. शिकवण आहे. चुकलं. हा? लाज नाही वाटत तुला? चुकलं. बाबा लवकर या. त्याला नका मारू. लवकर या. आणि तो वट्टा बस सीते. हा? नैराश्य म्हणजे काय? उलट होतं. नैराश्य म्हणजे काय? अरे बुवा, हा? अरे उलट झालं. अरे, ही माझी संस्कार आहेत, ही माझी शिकवण आहे. उद्या मी बाहेर गेलो रस्त्यावर, हा, तिथे लोक काय म्हणतील? ऊ देखो वो जा रहा है, ऊ जिसको जावई बापू को सासरे बुआ को नैराश्य की डेफिनेशन मालूम नहीं है, उसका जावई जा रहा है रे. तोंड दाखवायचं, कोणाला तोंड दाखवायचं? उद्या मी गेलो नेपाळला, तिथे लोक काय म्हणतील? ऊ साबजी, ऊ देखो जा रहा है, जिसके जावई बापू को नाही मालूम रे नैराश्य की डेफिनेशन. मी कोणाला तोंड दाखवायचं? कॉमेडीतून रक्त पडलं, जस्ट पडलं. माझ्या कॉमेडीला नावं ठेवायची नाही. आम्ही गेलो बाहुबलीच्या राज्यात, तिथे कालकीय काय म्हणेल? ही माझी शिकवण आहे, ही माझे संस्कार आहेत. वाटत तुला? ए काय रे? अरे इकडेच घुसला तो. कोण? अरे माझा पट्टा रपकन काढून घेतला त्याने. तुमचा नाही काढला. तुझा पट्टा काढला? माझा पट्टा काढून घेतला. नाही तो अबा हाय, अबा हा म्हातारा आहे तो. बाबा आगे पट्टा. अरे यांनी काढला. बाय ना कवडा ओ ऐका ना, या रंगाची चड्डी का घातली तुम्ही? मला आवडते, मला आवडते. इकडे रे, धर धर. चाट तुम्ही बाय ना. चल चल. वा 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 बहारदार. खूप दिवसांनी आलात एकतर आणि नैराश्य घालवण्याचे जे काही रामबाण उपाय सांगितलेत ते अतिशय क्रेझी होते. धमाकेदार परफॉर्मन्स. प्रसादा, मजा आली, खूप दिवसांनी आली सिरीज. निमिष, तुला बघून नेहमीच आनंद वाटतो, तसाच आजही वाटला. शिवा मस्त, समय मस्त. शेवटचा जो ट्विस्ट होता तो पण इंटरेस्टिंग होता, मजा आली. सई, मॅड परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की तू दरवेळेला काहीतरी नाविन्य आणण्यासाठी युक्त्या वापरतोस. ही पहिली युक्ती फारच अमेझिंग होती. म्हणजे आजपर्यंत कुठल्याच प्रहसनात असं कधी झालेलं नाही, हे पहिल्यांदा पाहिलं. आणि जे वाक्य ऐकायला ॲज अन ऑडियन्स आम्ही खूप उत्सुकतेने वाट बघत असतो, शिवाली हे खरं आहे, ते आज निमिषच्या तोंडी होतं. हा एक वेगळा बदल होता, त्याची खूप मजा आली. आणि तो बॅच तो खूप छान केलास निमिष, मजा आली. थँक्यू थँक्यू. मंडळी, एक कुटुंब निघालंय रिक्षानं प्रवास करायला. चला बघूया त्यांच्या या प्रवासात हास्याचं मीटर डाऊन होतंय की नाही तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. बोल की बायको. गपचा वाट. तुला थांब, घरी आलो होता तुला. काय दिलोय? बायकोनं सुकटून भाकरी दिली होय. अरे बेने मला बोंबीला आवडतो माहिती ना तुला. सुकट कोणी त्याला सांगितलं होतं मग? सुकट कोणी त्याला सांगितलं? तू मुंगूस घुसलं काय बाहेर? रे बाजूगिरी आहे. मुंगूच जायचंय. कोण? मुंगूच जायचंय. माझा मुलगा आहे ना तो. तुमचं पोरग आहे? आम्हाला खरं तुमचं पोरग आहे? अरे माझा मुलगा आहे तो. तुमचंच पोरग आहे? अरे हो म्हातारा, मला काय होणार नाही काय? असं नाही म्हणजे ही शेम आहे ना दोघं, फक्त दाढे आहेत, तुम्हाला दाढे नाही म्हणून मला. फालतूगिरी कर. बसा, कुठं जायचे बोला सांग. हा हा, ते पांडुरंग तात्याला भेटायला जायचंय. नाही कुठं जायचे म्हणजे? पांडुरंग तात्या कोण आहे? पांडुरंग तात्या आमचा काका आहे ना, मी त्याचा पुतणी आहे. अरे ती नका सांगू मला, कुठं जायचं तेवढं हे सांग. सांगतोय तुम्हाला, आमचा पांडुरंग तात्या आहे ना, तो नम्रता पराक्रम करायला जाणार आहे. कुठं जाणार आहे? नम्रता पराक्रम. अहो नर्मदा परिक्रमा असतं ते. हा हा, तेच नीट ते. लक्षात ठेवा, काय बोलू नका उगाच. नाही, तेच सांगतोय. म्हणजे आम्ही काय करणार, आधी पुच्छगुच्छ घेणार, हं. त्याच्याकडे जाणार, त्याला हॅपी जर्नी करणार आणि मग आम्ही पुढे जाणार आहे. ते काय करावं तुम्ही? मला फक्त ऍड्रेस सांगा कुठं जायची ती. तुम्ही तिकडे पुष्पगुच्छ द्या, राव बसून नाचा तिकडे, मला काय करायचे? कुठं जायचे? दत्तवाडीला जायचंय.
मग ही मेन सांगायला पाहिजे की नाही तुम्ही दत्तवाडीला जायचे ना चला थांबा थांबा काय मम्मी तिला वेळ लागतो यायला थोडं थांबा ना. अगे लवकर रिक्षा गेली आता आले आले बस चल ना रिक्षा गेली आता. काय चाललं लवकर चला. 2 मिनिट अहो ताई अहो एक पाऊल ठेवलं तर रिक्षात याल इथं कुठं दम खाताय या आतमध्ये हा चला बेगमपुरा कुठं बेगमपुरा आपण हे दत्तवाडी म्हणलेत कोण हे दत्तवाडीत कुठं रिवर्स नको ना टाकू तू सरळ पुरू जा ना. अहो तुम्ही इथं कुठं मागं उभं राहता तुम्ही मला तरच होतो ना. अहोच आपलं काय ठरलं घरी काय ठरलं कुठं जायचं आपल्याला बेगमपुऱ्यात जायचंय नाही नाही दत्तवाडीला जायचं काकाला भेटायला जायचंय ना. अहो आधी बेगमपुऱ्यातला हॉस्पिटलला जायचं ना बेबीला बाळ झालंय ये बेबीला बाळ झालंय चलो बेबीला बाळ कसं म्हणताय तुम्ही बाळाला बेबी म्हणते ती ना ह्यांचं कुठं तुम्ही ऐकताय ह्यांची बेबी 35 वर्षाची आहे. हा तिला ऑलरेडी 3 पोरं आहेत आता 4थी आहे. बेबी काय थांबत बेबी सगळ्या समोर असं काय सांगताय असं द्या, असं जाऊ नाही द्या. तसं नाही असू द्या. बेबी आमची थोरली जाव आहे आमचा महेश मामा आहे ना त्याच्या काकाची पुतणी दिली ताई तुम्ही नाती नका सांगू तुम्ही फक्त कुठे जायचं तेवढं सांगा जायचं बेगमपुऱ्याला हॉस्पिटलात हा, मग चला बस नातेवाईकांना बघायचा टाइम असतो ना हॉस्पिटलचा ते 7 वाजेपर्यंतच आहे त्याच्यानंतर सोडणार नाही ना नाही. आणि ते तान्याला बाळाला ठेवले लाईट मध्ये एवढूस बाळ आहे त्याला ठेवले लाईट मध्ये मला पण बघायचं मग लाईट वालं बाळ चला चला काका या चला बस चला नाही 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 अजिबात रिक्षा हलणारच नाही. आधी रिक्षा दत्तवाडीलाच जाणार मग हलणार. तुम्ही येडे-बिडे काय का हो? तू जरा रिवर्स करायला टाकतो जरा सरळ ये ना. तुम्ही तिथली जाणार ना मग गाडीमध्ये इथं काय करता तुम्ही दत्तवाडीला गाडी जाणार. बेगमपुऱ्याला गाडी जाणार नाही नाही दत्तवाडीला जाणार आहे म्हणजे. रिक्षा बेगमपुऱ्याला जाणार हो ऐका की आपण दोन्हीकडे जाऊ ना आपण दत्तवाडीला बी जाऊ आणि बेगमपुऱ्याला बी जाऊ हा. चालतंय चालतंय. दोघांना दोन्हीकडे सोडतो हा, चालेल? चल. नाही 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 असं कसं अरे तिकडे गेलं तर काका बोलेल सुन बाई कुठे मग काय करायचं. मला कुठे त्यांनाहीच राग किती मी तिलाच सांगतोय तिला माहितीये काका कसा आहे तो. खवाट आहे तू खवाट तुझा खानदार खवाट. काय बोलतो अरे काका पुण्याचं काम करायला चालले त्याचा आशीर्वाद घ्यायचं सोडून इथं चाललंय बाळाला बघायचं बाळ कधी बघितलं नाही काय का. तर तुमच्या काकाला कधी बघितलं नाही का तुम्ही सांगतायत दादा दादा रिक्षा खाली आहे का नाही खाली नाही ती वर आहे फुग्याला लटकवले. रे दिसत नाही खाली आहे ती. नाही तसं नाही खाली म्हणजे रिकामी आहे का अरे रिकामी आहे पण ती आम्ही बुक केली तू त्याला करून दुसरी बघताय. अरे तुमचं ठरलं ना मला त्याला घेऊन जाऊ द्या ना नाही 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 तुमचं आम्हाला ठरवा तुम्ही मी त्याला घेऊन थांबा की नाही नाही आमचं ठरलंय आमचं ठरलंय आम्ही बेगमपुऱ्याला जाणार आहे. चल. बेगमपुऱ्याला जाणार आहे बसा नाही 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 बेगमपुरा. दत्तवाडीला जायचंय आम्हाला. अरे यार तुम्ही असं नका ना करू तुम्हाला दोन्हीकडे सोड तुम्ही चला बसा तुम्ही नाही नाही असं कसं रिक्षा बेगमपुऱ्याला जाणार दत्तवाडीला जाणार रिक्षा बेगमपुऱ्याला जाणार दत्तवाडीला जाणार बोलतोय ना. जाऊन दाखवा नाही पिनानं टायर मधली हवा काय नाही अहो कर्ज काढून घेतली रिक्षा तोडफोड करू नका काय मग तुम्ही सांगा ना मग ह्यांना ऐका दादा ऐका की मी काय म्हणतोय काय काय आपली तब्येत बघा त्यांची बघा मला माहिती आहे, तू नको सांग. असं उगाच नादाला लागू नका ना तुम्ही काय करा आपण ह्यांना पहिलं सोडू हा. बेगमपुऱ्यात ह्यांचं बाळबीळ काय बघायचं त्यांचा कार्यक्रम करतील मी तुम्हाला काकाकडे घेऊन जातो अरे ना. पण तुम्हाला असं कसं कळत नाही आहे हे बघा आमच्या खानदानामधला पहिलाच असा माणूस आहे जो विमानाने प्रवास करणार आहे. तो लेट झाला तर किती नुकसान होणार आहे. तुम्ही हितनी टाटा करणं हितनी विमान जाणार आहे वरनी मग तू हितनं करणार बाळाला टाटा. कसं बोलतो तान्याला बाळाला हितनं काय बघायचं का अरे ताण्याला काय करतो तू हितनं कर तू तिथनं कर तुला काय फरक पडते हो, दादा, त्या काकाला हितनं ऐका ना बरं ऐका आपण काय करू आपण उलट करूया आपण पहिले ह्यांच्या काकाकडे जाऊ इमान चुकल त्यांचं मग तुमच्या बाळाकडे जाऊ चालते हा, चल. हे फायनल आहे चला, चला एक नंबर. आता काय बोलायचं नाही कोणी चला, बच्चा, आता काय बोलायचं नाही कोणी चला, चला बसा चला तुमची रिक्षा कशी हलती ती बघते मी जर रिक्षा हितनी हल्ली ना नाही मी तुम्हाला सोड चिठ्ठी दिली तर नाव नाही सांगणार वनी काय बोलली सोड चिठ्ठी. हा मग वाचारे कधीपासून मी विचार करतोय तू कधी मला सोड चिठ्ठी देणार आहे. ते सोड चिठ्ठी लाईनी 100 पर उभ्यात माझ्याशी लग्न करायला. लाईनीत 100 पुरी आहे तुम्ही कुठे दिसत नाही तुमची लाईन ती सांगते ते काय नाही
गाडी दत्तवाडीला जाणार, संपला विषय. गाडी दत्तवाडीला जाणार, विषय संपलाय. तुम्ही येडीबिडी आहे का? बाळाला बघायला नको का? ते काय नाही, मी आधी इकडे आलोय, ही माझी रिक्षा आहे. ही रिक्षा माझी आहे, तुम्ही तिसरी रिक्षा बघा. ही रिक्षा माझी आहे. ही रिक्षा माझी आहे. नाही माझी आहे ही रिक्षा. हो काका माझी नाही रिक्षा. अरे हो पण अरे मग माझं काय आहे? माझं काय का जास्त स्टॉल आहे वय जावा. काय तुम्ही एक बोलताय की तुम्हाला टाइमपास करायचं असतं जावा तुम्हाला तुम्ही काय झालं आता लगा? दत्तवाडीला जायचं, विषय तुमच्या संपला. स्टोऱ्या सांगायला बसला. दत्तवाडीला जायचं. तुम्ही नाचवताय नुसतं. तू नको बोलू जास्त छानपणा करू. थांबा. दत्तवाडीला जायचं म्हणजे दत्तवाडीला जायचंय. हो काका थांबा तेच. रिक्षा तुमची आहे ना? हा, माझी आहे. मग मी तुम्हाला पैसे देतो, घेऊन चला. हा हा, चल बस हे घ्या, चला पोरग घेऊन जाते चला बस. हे घ्या 4 आणे. बेने कुठल्या जमान्यात आहेस? चाराने बंद झालं का आवाज? कुठल्या चाराने घेऊन फिरते ही? नाही ती लहान आहे बारकाय. काही काही सांगते. बस गाडीत बस अरे, गाडीत. याच्यावर गेला. बस गाडीत. नाही नाही दत्तवाडीला जायचं म्हणजे दत्तवाडीला जायचं. बेगमपुऱ्याला जाणार आहे गाडी. नाही नाही दत्तवाडीला जाणार, संपलं. गाडी बेगमपुऱ्याला जाणार. दत्तवाडीला जाणार म्हणजे अरे, विषय- नका येऊ मग. नाही, नाही, माझं कसं, मी गाडी बघितली ही. तुम्ही नका येऊ मग. मी कसं नको, मला पाहिजे ही भांडत रिक्षा. राहतील, असेच भांडत राहतील. तुम्ही मामांना विचारायला सांगा. कोण मामा? मामा महेश मामा. महेश मामा? महेश मामा. महेश मामा. कोण महेश मामा? आमचे महेश मामा पोलिसात आहेत ते. त्यांच्या काकाची पुतणी नाही नाती काय. नका ना सांगू हो तुम्ही, नाती नका सांगू ना. नाही नाती नाही सांगत काका. फक्त डायरेक्ट सांगा कुठं जायची ती. काय झालं? हवं काय? त्यांच्या ओळखीने आपल्याला हॉस्पिटलमध्ये लेट पर्यंत परवानगी मिळेल ना थांबायची. हा ना, मग आता तू तू अशी आहेस ना, मग आधीच बोलायचं ना ग, मग कसं कळलं मला? मी इथं भांडत बसले की मी भांडत बसले. हा ना. मामाकडे जायला पाहिजे. आता चिकटू नका जास्त. चला चला जा मामाकडे जाऊ. हा, हा, चला. मामाकडे जाऊ. चला चला मामाकडे जाऊया. चला. आता मामाकडे जायचं चाललंय फायनल मध्ये आता. चला मामा. बसा की गाडीत. गाडीत कशाला बसायचं? मामाकडे जायच ना. होय. मग चला बसा की मग. नाही मामा इथं मागच्या गल्लीत राहतोय. मग मग आपण मामाकडे जाऊ, मामाला बी घेऊ आणि मग तिथनं पुढे जाऊ. मग नाही नाही मामा ऐकणार नाही. मामाला सांगितलं रिक्षान जायचंय, तो कान फडच फोडेल आमचं, कारण त्याच्याकडे गाडी आहे, त्या गाडीनं आम्ही जाणार आहे. निघ रे निघ, निघित ना फालतूचा टाइमपास लावलाय कधी बसतं मामाकडे जायचं. मग कशाला थांबवलं मला एवढा वेळ? मग कशा आलं होतं ना भाडं माझं निघा. अहो, अच्छा, नवं येऊ नका तुम्ही. असं अंगावर कुठं चल चल. फालतू टाइमपास केला काहीतरी. दादा 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 रिक्षा बस, खाली. बस, बस. रिक्षा खाली. हो खाली बस. चला चला चला. केशाळेला जायचं होतं. केशाळेला कशाला? ओ दादा भोगायला जायचंय. केशाळेला आमच्याला भोगायला जायचंय. केशाळेला जायचं. भोगायला जायचंय. केशाळेला हिला सांगा. भोगायला जायचंय दादा. केशाळेला जायचं दादा. अरे तुमच्या आला का बसा रे. तरी चावी तुमची काशी करा दोघं तिकडे. ओ दादा अल्ला, दादा, ते यायला मी जायला घरी. वा वा न झालेला प्रवास फारच रंजक होता. फारच धमाल केली तुम्ही. छान. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. छान. या प्रहसनात जे रंग होते ते दमदार होते. या प्रहसनाचा स्वाद कडक होता आणि हे प्रहसन ताजेपणानं भरपूर होतं. छान, मजा आली. थँक्यू. सई. फन परफॉर्मन्स होता. मने तुझी फोन ठेवायची स्टाईल मला खूप आवडली. सावत्या किती म्हणजे वॉट अ क्युटी असं म्हणावं असं वाटतंय. तुझं पहिलं फोनचं कॉन्व्हर्सेशन म्हणजे काही नसताना तू एक काहीतरी सिच्युएशन निर्माण केलीस. एका वन सायडेड कॉल असला तरी दॅट वॉज रिअली नाईस. अरुण दादा मस्त, दत्तू मस्त, मजा आली. तर मंडळी ही हास्य भाषा तुमचं असंच सदैव मनोरंजन करत राहील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मनोरंजक गोष्टींचा संग्रह घेऊन तयार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी आज एक डॉक्टर एका पेशंटला सत्याची जाणीव करून देणार आहे. चला बघूया हा पेशंट हे सत्य कसं स्वीकारतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांना. मी आहे डॉक्टर सर. आहे मी डॉक्टर. हा हॅलो.
मिनी ब्लडचे रिपोर्ट दिले, एक्सरे चेक करतोय तुम्ही. सॉरी आपण अरुण कदम. अरुण कदम. डॉक्टर, परवाच्या दिवशी मी आलो होतो, झोपल्यावरती बोंबीत हुलहुलतं म्हणून तुम्ही बोललात ब्लड टेस्ट करावी लागेल, ते रिपोर्ट. ओ येस येस येस. ओ येस येस. ओके, बसा बसा, या बसा बसू? बसा. काय झालंय डॉक्टर? डॉक्टर, म्हणजे माझं हिंगोब्लिकिंग लिव्हर ओके आहे ना? म्हणजे काय अडचण नाही ना? तसं म्हणजे मी रात्रीची थोडी थोडी दारू पितो म्हणून मला टेन्शन आलेलं आहे. म्हणजे 2 दिवस झाले म्हणजे डोल्याला डोलाच लागत नाही. म्हणजे असं वाटतं लिव्हर फुटून मी मरीन का काय, असं मला टेन्शन आले. कदम, हां, आय हॅव वन गुड न्यूज अँड वन बॅड न्यूज फॉर यू. पहिलं काय ऐकायला आवडेल? गुड न्यूज ऑब्विसली. ओके, गुड न्यूज ही आहे की तुम्ही लिव्हर फुटून नाही मरणार आहात. बॅड न्यूज, बॅड न्यूज, बॅड न्यूज. कम हिअर. बॅड न्यूज आहे अजून. बॅड न्यूज, बॅड न्यूज पण आहे. बॅड न्यूज ही आहे की कदम, मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्ही टेन्शनने पटकन मराल. डॉक्टर, सॉरी पण तुम्ही असं डायरेक्ट पेशंटचे असं बोलता तुम्ही? कदम, मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकण्यासाठी मन घट्ट करा. कुठून मन घट्ट करायचं? मी जे काही सांगणार आहे ते ऐकून आपोआप घट्ट होईल. अरे बापरे. कदम, आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले हा? आणि आम्हाला असं कळलं की तुम्ही, ओके फाईन, तुम्ही एलियन आहात. अरे एवढंच ना चढ्यामध्ये काय? मी एलियन आहे? हो कदम, तुम्ही एलियन आहात. मी एलियन आहे? हो कदम. अरे तेव्हा मी एलियन. तुम्ही एलियन आहात, परग्रहवासी. काय बोलतोय तुम्ही डॉक्टर? हो, आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले आणि ब्लड रिपोर्ट्सवरून आम्हाला कळलंय तुम्ही नॉन बायोलॉजिकल आहात. तुम्ही अजैविक आहात, तुम्ही जैवशास्त्रीय नाहीच आहात. थोडक्यात काय तर तुम्ही जीवच नाही आहात. म्हणजे डॉक्टर मी जीवच नाही आहात. मी निर्जीव आहे? हो. म्हणजे मी जे हालतोय ते आता मस्करी म्हणून हालतोय? कदम, अहो कॅरमल कस्टर्ड सुद्धा हलतं, मग ते सजीव झालं का? अरे हा रे ते अरे बाप रे बाप. डॉक्टर मग मी कॅरमल कस्टर्ड आहे? काय झालंय डॉक्टर? कॅरमल कस्टर्ड नाही, तुम्ही नॉन बायोलॉजिकल आहात. आम्ही तुमचं ब्लड सॅम्पल चेक केलं, त्यात ना रक्तपेशी आहेत, ना हिमोग्लोबिन आहे आणि ना त्यात प्लेटलेट्स आहेत. अरे बापरे. डॉक्टर एक विचारू? विचारा विचारा कदम, विचारा. चुकून तुम्ही लघवी तर नाही ना माझी चेक केली? कदम, तुम्ही आमच्या हॉस्पिटलवर शंका घेताय? माझ्या हॉस्पिटल एक रेप्युटेड हॉस्पिटल आहे, त्याच्यावर तुम्ही शंका घेताय? अहो रक्तात कायच नाही म्हणून मी बोललो. एक्झॅक्टली. असायला पाहिजे ना काहीतरी. आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. विज्ञानाला पडलेलं हे कोड आहे. मी सरकारला आत्ताच कळवलंय, आम्हाला एक परग्रहवासी सापडलाय. ते तुम्हाला लवकर घेऊन जातील इथून. अरे नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऍक्च्युली मी माणूसच आहे. मी माझ्या आईबापाच्या पोटी मी जन्म घेतलाय. मला बायका पोर आहेत. मला तुम्हाला संपूर्ण चेक करावं लागेल. मी काही प्रश्न विचारतो, त्याची पटापट उत्तरं द्या. ऐका ना. मला सांगा, तुम्हाला उन्हात बसायला आवडतं? हा म्हणजे मला उन्हात बसायला आवडतं. Here you are. म्हणजे असं रोज सकाळी मी उन्हात बसतो, त्याच्यामुळे मला विटी दांडू भेटते. काय भेटते? विटी दांडू उन्हात बसल्यामुळे. मोठ्याने दांडू नाही, त्याला विटॅमिन डी म्हणतात. विटॅमिन डी. विटॅमिन. ओके, म्हणजे तुम्हाला उन्हात बसायला आवडतं. सो तुम्ही तुमची बॅटरी उन्हात बसून चार्ज करता, जस्ट लाईक जादू. तुम्हाला कोई मिल गया मधला जादू आठवतोय? आठवतोय? तसंच तुम्ही तुमची बॅटरी
ऊन खाऊन चार्ज करता? ऐका ना, मी माणूसच आहे हो. माझे बाबा मला बोलायचे की कधीतरी तुम्ही रात्री ते पितृ आमिषा काय असते ना, त्या टायमाला माझा जन्म झाला. अशी माझी ओके. सर्व पितृ अमावस्येचा जन्म म्हणजे अमावस्येच्या अंधारात तुम्हाला अनआयडेंटिफाय फ्लाइंग ऑब्जेक्ट मधनं खाली ढकललंय. UFO? हा तेच नाही कळले मला. उडत्या तबकडीमधनं तुम्ही उतरलात रात्रीच्या अंधारात. अरे कुठे चालत्या बसमधून मला उतरता येत नाही, माझ्या हाईट मुलं. मी 2 स्टॉप पुढे जातो कारण तिकडे उंच आहे बस स्टॉप म्हणून. मी आपलं तिकडे उतरतो उडत्या तबकडीतून. कुठं उतरणार? ओके ओके, मी हे मान्य करतो. चला मला सांगा, तुमच्या खानदानात आधी कोणी शास्त्रज्ञ वगैरे झालंय का? कुठले शास्त्रज्ञ? आमचे बाबा गारे गारे विकायचे, त्याच्यात पण ते जाम चुकायचे. कधी साखर कमी तर कधी मीठ जास्त. ते कुठले शास्त्रज्ञ होणार आहे? शास्त्रज्ञ मग आजोबा? आजोबाचं काय सांगू नका. ते तर घर जावे होते, आईच खाऊ बसून सगळं खायचे. अहो त्यांनी साधी स्वतःची लुंगी कधी शोधली नाही, तर ती शास्त्रज्ञ कुठून होणार? आजी आणून द्यायची, माहितीये. ओके, मला कळलंय. म्हणजे मुद्दाम त्या एलियन्सनी तुम्हाला बावळट घराण्यात टाकलंय कारण कोणाला संशय येऊ नये म्हणून. आय गॉट इट. अच्छा कसं? एक मिनिट कदम, काय झालंय? म्हणजे तुम्ही स्पाय असू शकता. तुम्ही त्यांचे स्पाय आहात. अच्छा काय? त्यांचे पाय मी कसा असू शकतो? त्यांचे मी पाय असलो तर मग ते कसे चालणार आहेत? माझ्याकडे पाय नाही हो एलियन, पाय नाही, स्पाय. गुप्तहेर म्हणजे तुमच्या अंगात एखादी चिप असेल, त्या चिपद्वारे ते इथली सगळी माहिती मिळवत असेल. अरे बापरे. कदम, सिक्युरिटीला पाठवा. सिक्युरिटीला लवकर पाठवा. चला सिक्युरिटी पाहिजे. कदम, काय? कपडे काढा. कपडे? कपडे काढा, मला ती चिप हवी आहे. वसाडे, आता तू वागतोस त्याची पाय. कपडे काढायला सांगतोस तुम्हाला? नाही, मला बघावं लागेल. मला बॅटरी काढावं लागेल, चिप काढावं लागेल. मला एक सेकंड इथे बसा. मला सांगा, एक गोष्ट सांगा. काय? असं मी ऐकलंय की एलियनने एखाद्या मानवाचा हात हातात घेतला की त्यांना त्यांच्या भाषा अवगत होतात. तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा येतात? हा म्हणजे 2-4 भाषा येतात. आजूबाजूची लोक ऐकवा. म्हणजे जल्ल काय तुझं तोंड वाचाडे असे. हे नेहमीच झालं. पुढचं बोला. त्याच्या पुढे औची खाऊ खोले तू वाचाडे असे ते आहे. मग त्याच्या पुढे हिथं काय करायला लागलं आणि वाचाड्या हिथं कुठे येतो भाई. त्याच्या पुढे म्हणजे तो बाईना बट्टल वाचाड्या असं आहे ते. सगळीकडे वसाड्या आहेच. बरं, मराठी भाषा सोडून तुम्हाला इतर कोणती भाषा येते? पंजाबी येते. पंजाबी येते? हा. ऐकवा. लबे लबे वाचाड्या. लब्बे लब्बे नाही रे. लब्बे लब्बे कुठला? बल्ले बल्ले असतो तो. बल्ले बल्लेला लब्बे लब्बे बोलतो. वेगळं. गाणं गाता येतं? हा म्हणजे येतं थोडस गाणं. माझ्या मागे म्हणा. हा. पॉ 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 पॉ. पा 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 पा. अरे तूच एलियन आहेस. सिक्युरिटी लवकर या. एलियन आला. अरे धावत या ना. काय लवकर या. अरे थांब वाचाड्या. तू एलियन आहेस. अरे थांब. आता बोललायस पॉ 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 पॉ. अरे काय वाचाड्या? 4 वेळा पॉपा केल्यावर तू लगेच मला हिरण ठरवशील वाचाड्या? एले नाही मी. यांना आत्ताच्या आता बाहेर कंटेनर येईल. त्या कंटेनरमध्ये सोडा. तुम्हाला आता दुसऱ्या देशात नेण्यात येईल. तुमचे 4 अवयव 4 वेगवेगळ्या देशात पाठवण्यात येतील. त्यांना जर आक्षेपार्ह काही नाही आढळलं तर तुम्हाला घरी सोडण्यात येईल. अरे वाचाड्या, मला कंटेनर मध्ये नेतील आणि त्याच्यातलं काहीतरी काढतील आणि पिशवीत आणतील. मग तुझा बाप शिवणार आहे वाचाड्या? जिवंत राहणार आहे का मी वाचाड्या? कदम, एक सेकंड काही बोलू नका. तुम्ही एलियन आहात का? आत्ताच्या आत्ताला घेऊन जा. सर काय झालं? अहो तुम्ही नाईट शिफ्ट ना आता का आलात? नाही सर, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय सर. काय? सर, काल मी माझ्या मुलाला बरोबर इथे घेऊन आले होते ना. हा? मी त्याला टाइमपास म्हणून कलरिंग करायला दिलं होतं. त्याचा लाल रंग थोडासा उरला. तो मी परीक्षा नळीत भरला होता घरी नेण्यासाठी. हो. ती परीक्षा नळी इथे राहिली आणि यांचा ब्लड सॅम्पल मी घरी घेऊन गेले सर. हो म्हणजे मी चेक केलं, तो लाल कलर होता. हो सर. अभिनंदन कदम, तुम्हाला काही झालं नाहीये. बस काही झालं नाहीये कदम. तुम्ही ऍब्सोल्युटली जा. तुम्ही जा. ऍब्सोल्युटली फाईन आहात तुम्ही. मला काही झालेलं नाहीये. राहिला प्रश्न बेंबीत हुळहुळण्याचा, तर झोपताना लेंग्याची नाडी आतल्या बाजूला टाका, म्हणजे ती बेंबीत जाणार नाही. सगळ्या आल्यापासून मला अटॅक येईल अशा सगळ्या गोष्टी केल्यात.
आता तुझ्या बोंबीत पॉपा 4 वेळा तुझा आवाज काढतो. वा 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 परत ग्रहावरही आवडेल असा भन्नाट परफॉर्मन्स. खूप मजा आली अरुणदा, क्या बात है. बघा हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसादा वा वा तुफान. अरुण, अगदी मनापासून सांगायचं तर तू महाराष्ट्राचं हिम्बोग्लोबिन आहेस आणि तूच महाराष्ट्राचं विट्टीदांडू पण आहेस. म्हणजे तू नसलास ना की आम्हाला असं वाटतं की हिमोग्लोबिन कमी झालंय. म्हणजे हिमोग्लोबिन म्हणणं हे अरुण फक्त तुला सुचू शकतं आणि तुझ्याच तोंडून ते योग्य वाटू शकतं आणि तू ते बहारदार करतोस. नेहमीप्रमाणे तुफान एनर्जी. पशा कॅरेक्टर पण मस्त होतं तुझं आणि अफलातून गिव्ह अँड टेक होता. दोघंच असल्यामुळे त्याला एक वेग होता आणि तो वेग फार मजेदार होता. मजा आली. थँक्यू. सई वन ऑफ अ काइंड परफॉर्मन्स होता. शेवटचा ट्विस्ट खूप जास्त आवडला. वेगळंच काहीतरी होतं आणि ही आगळी वेगळी कल्पना आली आहे सचिन मोटे सरांच्या डोक्यातून. संकल्पना पण वेगळी होती, थोडी फॅन्टसी झोनला जाणारी होती आणि मग नंतर एकदम ट्विस्ट आल्यानंतर त्याची रियालिटी झाली. आम्ही खूप एन्जॉय केलं. भावा विशेष दिसतोयस, तुझा वेग आणि हे विशेष आहे आणि मला बॉडीगार्ड्सचं कास्टिंग सुद्धा आवडलं. मजा आली. मंडळी, सस्पेन्स चित्रपटाचा चाहता थिएटरमध्ये आलेला आहे सिनेमा पाहण्यासाठी. चला तर मग या निमित्तानं आपण देखील हास्याचा हाऊसफुल शो बघूया, जो घेऊन मंचावर येतात आपले विनोदी तारे. पांडुबा, अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझला? खोकला लागलाय हो. हॅलो हॅलो हा अगं मी पिक्चरला आलोय तर मी 2.5 तास आहे ना फोन उचलणार नाही. पिक्चरला आलो. पहिलं आज वाटस का तुम्हाला काही? खुशाल पिक्चरला निघून गेले तुम्ही. इथं मी कुलडाया वाळ्यात घातल्या, मग कुत्र कोण हुसकडणार इथं? अरे कुत्रा उचकडणारा वाटलो का मी तुला? काही पण बोलते. मी 2.5 तास आता फोन उचलणार नाही. मी 2.5 तास तुम्हाला फोनच करणार नाही. दुनिया पडले माझ्यासाठी. अरे काय बोलते तू? काय बोलते ते ऐकत पण जाय ना बिंडो बेजाची. सॉरी. हळू बघ तरी. खाली बघ ना. अगं खाली बघ. हळू खाली मारतो. मीनू हळू चल. किती जी काय 5 6 7 8 जी जी जी. अगं ह्याच्यावर कुठे मारते? त्याचं स्वतःचं लाईट आहे ना मोबाईलचा. इडीस का? तोंडावर फक्त मेकअप लावलाय, मेंदू पण वापर जरा कधीतरी. कसं बोलती बघ गं. बोलतेस ग? हेच आहे जीचे. जा जा चल. 5 6 7 8. दादा, ही आमची सीट आहे. तुम्ही दुसरीकडे बसता का? अरे नाही हो, माझी आहे ना. ही सीट आमची आहे. नाही हे बघा ना, तिकीट बघा. माझा एक मिनिट माझा 8 आहे. हे बघा 5 6 7 नाही सॉरी माझा आहे. हा, हा. सॉरी हा. It's okay, it's okay. काय का तुम्हाला सांगितलं होतं ना एकत्र तिकीट काढायचं. आता आपण तिघी इथे आणि तिथे दुसरं कोणीतरी बसणार. तू बस ना मग तिकडे. मी नाही, राणीला सांग मी नाही बसणार. अगं गॉसिप कोण करणार मग? पण आता प्रॉब्लेम झाला ना, ती तिथे बसणार आहे. तुम्हाला असं कळायला पाहिजे की नाही? हो ताई थोडस खाळू बोला ना. काय ना, सस्पेन्स सिनेमा आहे. एखादी लिंक तुटली, डायलॉग हुसकून गेला तर कळणार नाही ना, म्हणून म्हटलं. बरं प्लीज सायलेंट करा. ठेवलंय सायलेंटवरच. कुठे राहिली ग राणी? फोन कर ना. मला काय विचारतेस? फोन करून बघ. नेहमीच आहे ग. नेहमी उशिरा येते खरंच. काय तिला नको येत जाऊ. हॅलो राणी, कुठे आहेस? कुठे हॅलो कुठे आहेस? कुठे आहे? अगं बाई पिक्चर चालू झालाय. हॅलो राणी कुठे? हा कुठे आहेस? काय बोलतेस? जरा मोठ्याने बोल ग. हॅलो. अगं आम्ही पोहोचलोय केव्हाच आहे. तू अशी काय करतेस? हॅलो. रिक्षा अगं ही रिक्षा सोडतीये. अगं सोडू रिक्षा नको सोडू. आतपर्यंत आण. रिक्षा सोडू नको, गेटवर येते रिक्षा. रिक्षा असं काय करते? रिक्षा काय नाही तर काय? रिक्षा सोडू नको, सगळं गेट पर्यंत त्याला सोडायला सांग. नाहीतर काय, किती रुपये वाचणार आहे? मोजून 3 रुपये वाचणार आहे. नाहीतर काय, तू सांगते थिएटरच्या सीट पर्यंत रिक्षा आली असती ना, मी इथपर्यंत घेऊन आले असते.
ताई 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 हळू बोला ना, थिएटर आहे, डिस्टर्ब होतंय जरा, थोडस हळू please. तुम्ही आहात का पिक्चर मध्ये? नाही नाही ना, मग बघा ना, एवढं काय, साधाच पिक्चर आहे. नाही नाही साधा नाही, सस्पेन्स आहे, सस्पेन्स सिनेमा आहे, नेमन बघावा लागतो तो. डिरेक्टर एखादं लूज कनेक्शन सोडून देतो, मेटाफर सोडून देतो, ते बघावं लागतं ना, म्हणून अय्या, मोठा फर आहे याच्यात, मला फरची अलर्जी आहे बाई. मेटाफर म्हणजे ते सिम्बॉलिक असतं ना ते. आता काय सांगू गड्या तुम्हाला. विचारलंय का तुम्हाला? तुम्ही बघा ना, पिक्चर बघायला आलायत ना, मला कशाला शिकवताय? मी शिकवत नाही हो, पण तुम्ही सिनेमा बघूच देत नाहीये ना. खुशाल फोनवर गप्पा मारताय, हसताय तुम्ही, म्हणून म्हटलं बा. एक मिनिट, काय झालंय ना, आमची मैत्रीण राणी येणार आहे, तिला ना पत्ता सापडत नाही, म्हणून आम्ही ते फोनवरती. असं असं बरं. हा प्लीज, हा जरा. अच्छा, महिला दिन आहे आज, महिला दिना दिवशी तरी महिलांचा आदर करा प्लीज. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला पुरुष असते तर की बोलला असतात का असं तुम्ही? नसते बोलले, नसते बोलले. स्क्रीन मध्ये थोबाड खुपसून बसला असतात ना. ही महिला आहेत म्हणून इतकं बोलताय का? प्लीज जरा. चुकलं माझं. तुम्हा तिघींना आहे ना महिला दिनाच्या गैऱ्या 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 शुभेच्छा. धन्यवाद. इंटरव्हल मध्ये तुम्हाला समोसा आणि पॉपकॉर्न खाऊ घालतो मी, बस. आमचं डाएट आहे, आम्हाला सँडविच द्या. गुच्छो मी का खरंच खाऊ घालणार आहे का तुम्हाला? मग बोललात कशाला? अरे बोललेलं करतोच का माणूस. पुरुष, टिपिकल पुरुष आहे. बोललेलं करतो का माणूस? चुकलं चुकलं. टायटल संपले, आता पिक्चर सुरू झाला. बघू द्या बघू द्या. बघा ना, बघा ना. थांबा ग, थांबा ना. नाहीतर काय, ते मध्ये मध्ये सुंदर महिला दिसलं की फक्त बोलत बसायचं. मान इकडे. नाहीतर काय, तुला सांगते, सुंदर महिलाने ना आता बाहेर पडणं मुश्किल झालंय. जाऊ देच, मी सोडलंच आहे. काय बघताय? मी नाही बघत आहे. मान समोर करा जरा. पिक्चर बघा, आम्हाला नका बघू, आम्ही पटणाऱ्या नाही काय? कोण दिसतो इकडेच फिरलंय. इथे स्क्रीन लावली अरे बघू दे, मी तिकडे बघतोय. तुम्ही खूप दांगडो करताय. लिमिट प्लीज. तशीच आहे ती, तशी. चिडू नकोस. हॅलो हॅलो, हा राणी, कुठे आहे सगळं? अगं मला काहीच सापडत नाही हा पत्ता. कुठे ही गीतांजली बिल्डिंग? जिथे थिएटर आहे ती बिल्डिंग. मी हे बघ ना, मी हे इथे शिवम कॉम्प्लेक्स जवळ उभी आहे. ही शिवम कॉम्प्लेक्स कुठे आहे? आम्हाला नाही लागलं शिवम हे कॉम्प्लेक्स. नाही लागलं ग आम्हाला. नाहीये इथे. मी यांच्या सोबत आले, मला काय विचारते? आजूबाजूला दुसरं काही असेल तर विचार. आजूबाजूला हे बघ, ट्रक आहे इकडे, ट्रक आहे. ट्रक आहे. आणि ना त्याच्यावर लिहिलंय, किसी की अमानत देख के परेशान मत हो, खुदा तुझे भी देगा, हैरान मत हो. चांगलं लिहिलंय. काय 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 लिहिलंय? ए शिवा, अजून हे पण लिहिलंय, मनीषा आय लव्ह यू. मनीषा आय लव्ह यू लिहिलं. का असा ट्रक? आयुष्यपत हे बघ, हा ट्रक पण गेला अगं. अरे बापरे, आता ग एक मिनिट. हा, कोणती बिल्डिंग बोललीस ग तू? मी ना हे शिवम कॉम्प्लेक्स जवळ आहे. शिवम कॉम्प्लेक्स कुठे माहितीये? थिएटरच्या मागेचे. हॅलो, थिएटर कुठे? काय ते शिवम कॉम्प्लेक्स आहे ना, त्याच्याकडे तोंड करून उभं राहिलं तर बाजूला एक बुळकांड आहे. बुळकांड? चिंचोळी गल्ली. चिंचोळी गल्ली. बारीक गल्ली जी आहे ना ती, त्याच्यातून गेलं ना तर उजव्या बाजूला हे थिएटर आहे. हा हा. हॅलो राणी. हे बघ, ऍड्रेस सांगतायत. हॅलो मॅडम. हॅलो रमेश भाऊजी, अय्या तुम्ही पण आलात? काय अहो, बायकोशिवाय करमत नाही वाटतं तुम्हाला? मी रमेश नाहीये, मी श्याम राजपूत आहे. श्याम राजपूत. अगं राणी, रमेश नाहीये, ते नवरा नाहीये माझा. अगं अनोळखी माणूस आहे. आणि अगं टक्कल पडलंय त्यांना, टक्कल. ओ किती आवाज करताय, हळू ना जरा. सॉरी. अय्या, यांना पण टक्कल आहे वाटतं. अगं पॅच लावलंय, आल्या ओळखलं. पॅच आहे, मी चालले. हे बघ, हे तात्पुरते, नंतर मी ट्रान्सप्लांट करणार आहे, समजलं ना? आर यू शुअर? मी बोलू का फोनवर बोलू प्लीज सांगा. अगं पत्ता सांगा ना पटापटा. हॅलो हॅलो. हॅलो, हा ऐका, ते पत्ता एक सांगायचा. मिनिट, तुम्ही ओळखता मला? नाही मी ओळखते तुम्हाला? नाही. मग अनोळखी लोकांशी मी बोलत नाही. माझ्या मैत्रिणीला फोन द्या.
काही बाई काय बोलताय त्यांनी फोन दिला पत्ता सांगायला मला काही हाऊस नाही सांगू का नको पत्ता अगं, पत्ता सांगताय असं काय करतेस राणी ओके ओके सांगा पत्ता सांगा चान्स मारू नका मी खायला चान्स मारू मी तुम्हाला बघितलं पण नाही ना अच्छा बघितल्यावर चान्स मारणार तुम्ही हा नाही ना हो सांगू का पत्ता सांगू का सांगा सांगा पटकन सांगा ते शिवम कॉम्प्लेक्स आहे ना त्याच्याकडे तोंड करून उभं राहा ओके मग त्याच्या बाजूला जी उजव्या बाजूला जी गल्ली आहे ना हा हा त्याच्यातून चालत पुढे या की ओके तुम्हाला ओके theatre- हा समजलं दिसलं बास बास कळलं कळलं थँक्यू हा एवढं कसं म्हणजे उद्धटपणे बोलताय ओ दादा ओ एक्सक्यूज मी दादा ऐका ना एवढंच होतं तर बायकोलाही सोबत घेऊन यायचं ना इथं फोनवरून काय पत्ता सांगताय पिक्चर बघताना किती डिस्टर्ब करालो नाही मी बायकोशी नव्हतोच ना पण बोलत काय लफडेबाज माणूस आहे हा. म्हणजे याची बायको शेजारी असताना दुसऱ्या बाईशी फोनवर बोलतोय ओ भो ही माझी बायको नाही आहे हा आणि हा माझा नवरा नाहीये मला पण काही चॉईस आहे की नाही काय घेऊन फिरू मी चॉईस आहे का म्हणजे मी काय तुमच्या समोर आलो का चॉईस करा म्हणून आणि चांगली चॉईस आहे मी मा बायकोला विचारा तुम्ही ना. विचारलं असतं पण महिला दिनी बायकोला ठेवल्यात घरी आणि स्वतः नट्टापट्टा करून आल्या तिथे अरे तिला नाही बघायचा पिक्चर तिला नाही आवडत सस्पेन्स पिक्चर मला आवडतो ते बघू देत नाही तुम्ही निघून चाललाय तुम्ही पिक्चर कशाला एवढी चिडचिड करते जरा शांत व्हा ना आमचं महिलाचं तुमच्यासारखं असतं का पॅन्ट घातली शर्ट अडकवलं की चालल्या जिनामध्ये बटणं लावत बक्कल लावत आम्ही नाही असं करत आम्ही साडी नेसल्याने पदर पिन असं जिन्यामध्ये जातो का पिनअप करायला अरे कुठला विषय कुठे आम्हाला नाही मर्यादा आहेत बंधनं आहेत आम्ही ती पाळतो पण मी काय बोललोच नाही ना हो नकाच बोलू कुठल्या तोंडाने बोलणार आहात हा तुमच्यासारखं नसतं आमचं हे उठला कंगवा फिरवायला की सुटलं कुठे फिरवू कंगवा राहू दे काही इथे फिरवायला आहे का काही वर्षातनं एक महिला दिन असतो त्या दिवशी तरी आदराने बोला बायकांशी नाही चुकलं माझं सिनेमा निघून चाललाय बघू द्या हो मला बघा ना मग एंड सांगू काय मी नका ना एंड कशाला सांगताय मला सस्पेन्स सिनेमा आवडतो म्हणून आलोय ना मी नाही माझा नवरा आलेला बघायला तर तो म्हणाला तुम्ही या सिनेमाला जा तुम्हाला हा सिनेमा कळेल म्हणून आलो आम्ही काही खास नाही ना याच्यात म्हणून आले ना मग काय अवघड आहे बाबा हे राणीचं काय ग यांनी नीट पत्ता सांगितला असता तर आली पण असती हो आतापर्यंत ना सांगितलंय. जरा मनापासून सांगायचा ना पत्ता एक मिनिट हे बघा ही राणी दाखव ग ही राणी चांगली आहे चांगली आहे काय तुम्हाला दाखवायला नाही आणली आहे चांगली आहे आम्हाला माहिती आहे चांगलीच आहे आमची मैत्रीण ऐका ना जरा टेन्शन येत आहे आम्हाला तुम्ही खाली जाऊन तिला पटकन घेऊन येता का अरे या तुमच्या राणीसाठी मी का बरं गुलाम होऊ तुमच्या असं नाही हो तिला रस्ते कळत नाहीत पटकन आणि एवढं आहे तर राणी नाव कशाला ठेवलं तिच्या आई वडिलांनी म्हणजे एकच मिनिट याला काय अर्थ आहे मला सांगा राणी म्हणजे काय हुशार हे काय स्टिरियोटाइप आहे का राणी म्हणजे हुशारच असली पाहिजे नाही कळत एखाद्याला काही प्रॉब्लेम मधमाशांची पण राणी असते ती काही काम नाही करत पण असते ना राणी असते वा मीन आता माझ्या भाच्याचं नाव बिरबल आहे नापास होतो मग काय त्याला टाकून द्यायचं का त्याला तुम्ही ना फार बोलू नका महिला दिन आहे जरा अक्कल असू दे पुरुषी वृत्ती आहे नीट वागा ना. अरे पण हा काय दोन आहे तुम्ही कशाला त्रास देताय अरे पुरुष बघितला की फनाट निघतो त्यांच्या तुम्ही गप्प बसा बघू द्या ना तुम्ही मला. बघा ना जरा मग बघू द्या ना. पिक्चर हे नाहीये seat. उठा उठा तिकडे बसा आपली ना हे- माझी हे seat आहे. माझ्या सीट आहे इकडे बसा इकडे हे तुमच्या सीट आहे इकडे राणी हे काय असं का केलं? हिने बघ काढलं मिळाली नाही नीट. शालमलीचं काय करायचं अरे यार अहो ऐका ना माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही इकडे बसू का प्लीज प्लीज बसा प्लीज बसा बसा बसा. किती चांगले आहेत हे थँक्यू थँक्यू बरोबर हे तेच आहेत का मग असं पत्ता सांगणार आहे अहो, केवढा फापट पसारा लावला मनीषा ब्लाऊज सेंटरची बिल्डिंग एवढं त्यांना असं कळलं असतं अरे मला नाही माहित हो मनीषा ब्लाऊज सेंटर आता काय करू मी हो हो ठीक आहे एवढी बघू द्या ना पिक्चर अच्छा आहे तो मगासपासून तसंच करतायत ते इग्नोर करतो इग्नोर कर ए ही सीट थोडी वाकडी आहे का ग काय हो हलवून ठेवली वाटतं सीट इकडे गप्प गप्प कुद्या मारल्या मी सीटवर लहान पोर आहे असं 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 करत होतो मी seat. शी काय तिरसट माणूस आहे इग्नोर इग्नोर इग्नोरच करणार ऐका ना इथे बसा
मला माझ्या सीटवर बसायचंय. नाही माझी कंबर दुखते हो. महिला दिन काय आजचा आहे. परत उद्यापासून कामच करायचे तर मला. या इकडे घडीक काही तर घडीक बसा काही इकडे बसा. माझी सीट आहे. 2.5 तास बसायचंय, संसार थाटायचा आहे का इथे? गडबड करू नका. पिक्चर बघा. किती बोलतो माणूस. हीच बोलतोय, पिक्चर तर बघू देत नाही. बोलता बघा बघा पिक्चर. राणी उशीर का झाला ग? उशीर का झाला? अगं उशीर का झाला? उशीर का झाला? अगं ती नेहमीच ग. काय? आमचे हे म्हणजे माझे सासरे. माहितीये ना, मी आयत्या वेळेला निघाले ना की कामं सांगतात ग. आणि चहा करायला लावला. 20 मिनिटं त्याच्यात गेली. आज महिला दिनाच्या दिवशी तरी सांगायचं ना त्यांना. त्यांचं मी तेच सांगणार होते. मुसडे खुपसा तुमचे, मुसडे खुपसामध्ये मी पिक्चर नाही पाहत, तुमचे मुसडे पाहतो मी. अरे थिएटर मध्ये आलो मी, थिएटरचा फील घेऊ द्या ना, थोडी तरी शांतता ठेवा ना. एवढी शांतता हवी होती तर थिएटर मध्ये कशाला यायचं? घरातच एका खोलीत कोंडून घ्यायचं स्वतःला. पिक्चर कळावा म्हणून शांतता पाहिजे ना. बापरे. ओ दादा, ते खूप चमकतंय, ते झाका. एवढं चमकते? अहो त्या प्रोजेक्टरचा लाईट तुमच्या टाकल्यावर पडतंय आणि त्याचं रिफ्लेक्शन माझ्या डोळ्यावर येते. हे झाका नाही तर मुंडी तरी खाली करा. जागतो रे भाऊ, जागतो रे. डोक्याला ताप आहे, कुठून खाल्लो काय माहिती. वा, पाहिलं, नेमकी बाजू या माणसाने उघडी ठेवली आहे. ठीक आहे, ठीक आहे. बाय ना, काय करा आता. ठीक आहे, तिरकी करा ती मान, तिरकी. अजून अरे आता झाकला येणार भाऊ. अवघड आहे बाबा. शिवाली, खूप मिस झाला का ग पिक्चर? नाही ग. ते रोमॅन्टिक गाणं झालं का? नाही अगं, ते रोमॅन्टिक गाणं नंतर आहे. आधी आहे की नाही, तो पावसातलं गाणं आहे ना, ते पावसाच्या गाण्यामध्ये तो एक आहे ना, फावडा घेऊन उभा असतो, त्याच्याकडे लक्ष दे, कळलं ना? सांगून टाका सगळं सस्पेन्स सांगून टाका. पिक्चर बघायला आलोय, सस्पेन्स पिक्चर आवडतो म्हणून आलोय, नका बघू देऊ. अहो राणीला ना टेन्शन येतं खूप, म्हणून ती सांगते आधीच टेन्शन नको याला म्हणून. तुम्ही नका घेऊ टेन्शन. मला हवंय टेन्शन. मला मध्ये मध्ये अरे बापरे आता पुढे काय होईल याच्यासाठी आलोय मी. त्याच्यासाठी 500 रुपये खर्च करून आलोय. ऐका ना, ऐका, हे चांगलं नाही असं एवढं इथेच. ऐक ना शिव, जरा इथे आहे ना शिवानी. व्यवस्थित हळू हळू थांब. इकडनं जा. आता का मांडीवर बसली? अगं जाती अगं, थांब ना जरा. हे सॉरी एवढं टेन्शन वगैरे घेणं चांगलं नाही हो. म्हणजे कसं होतं काय, आयुष्यात पण टेन्शन, मग थिएटर मध्ये एक यावं तर तिथेही टेन्शन, असं नाही ना करायला पाहिजे. म्हणूनच बहुतेक केस गळले तुमचे खूप. ऐका ना, तेल लावता, पावडर लावत जा, त्याच्यानी शाईन जाते. खाकी पावडर ही माझ्या बॅग मध्ये आहे अगं. तिकडे तुझ्या सीटवरच्या आहे. फुकाव. मला नाही बसायचं यांच्या बाजूला, तू इथे. मलाच काय सांभाळायला इकडे. थांब ग जरा. पायावर पाय. पारखी वाटतेस का ग तुला? अगं नाही ग. अरे बाबा थांबा ना जरा, शांत बसा ना तुम्ही. बापरे, तुम्ही जवळ उभं राहून बघता हो सिनेमा. एवढं काय डिस्टर्ब होत आहे? काय बोलशील? वेळ झालं, खाऊया का? हो काय आणलंय? काढ. काय रेट आपलं डाएट फूड? मी उघडतच नाही. मारून बघ ना. हळू ग, नख येतील बाहेर. दे माझ्याकडे. ग अरे गेला असता ना, हात गेला असता माझ्या. नाही हो, आपटल्यावर उघडतो ना. जरा उघडून देता काय? नाही उघडत मी. एवढा पुरुषासारखा पुरुष एक डबा नाही उघडता येत. नाहीये, पुरुष नाहीये मी. खरंच? गुच्चूपटा. असं बोलताय? अहो महिला दिन आहे आज. आजच्या दिवशी तरी आदराने बोला. द्या इकडे द्या. अगं तयार झाले ते.
अय्यो आहेत आहेत पुरुष आहेत घ्या घ्या तुम्ही पण एक घ्या नको नको घ्या हो, मज्जा करा तळ राखेल तो चवचा खेळ घ्या मला नाही मारायची तुमच्या तळ्यात डुबकी पिक्चरमध्ये डुबकी मारायची आहे मला काय बॉईल अंडे घेऊन आले तुम्ही इथे अरे थिएटर मध्ये घमघमाट होईल आणि नाही चालत नाही हे इथे थिएटर मध्ये काही नाही चालतं आम्ही नेहमी करतो बाहेरचं आणतो हवं ते खातो भेळ खाल्लेली भेळ मागच्या वेळेस द्या द्या तिकडे द्या अरे काय तिकडे द्या की राणी राणी बरं माझ्याकडे नाही नाही माझ्याकडे दे माझ्याकडे नाही नाही तुम्ही नाही राणी आधी तू घे मग घेतलं मी अगं पण त्यांना घेऊ देत ना आधी असं काय मला हाँ अंडा खा रहा है तू थिएटर में बैठ के नहीं नहीं ये मेरा अंडा नहीं है अरे अंडा तेरा कैसे होगा कोंबडी का होता है ना हे आपल्यातलेच वाटतंय अरे वो हसतो काय हे माझे अंडे नाही आहेत हे यांचे अंडे आहेत काय काही काय बोलतोय माणूस चल चल बाहर त्रास देतोय आणि ते आमचा डब्बा वगैरे नाहीये त्यांचा आहे तो माझा डबा नाही आहे बाहर बाहर चल चल त्यांना वास पसरतो उलटी सारखं होतंय अंड्याच्या वासाने मला अरे मी अरे काय बाहर बाहर चल चल अरे बाहर पण चल चल बापरे मळमळायला लागलो दादा, ऐका ना. हो का ग नाटक करतोय अरे मी काही मला पिक्चर बघायचं चल अरे उन्होंने टिकट निकाला है काढलंय हे अंडे त्यांचे आहेत भेळचा डब्बा काढ भेळचा डब्बा काढ चल. ए तू कोथिंबीर आणलीस का काय ग काय का काय का याच्या बरोबर का वा 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 जोरदार टाळ्या महिला दिना दिवशी तुमची दादागिरी फारच आवडली मला तुमची मस्ती थांबू नये असं वाटत होतं खूप भारी परफॉर्मन्स याही महिलांनी फारच एन्जॉय केला परफॉर्मन्स मग हासर असे काय म्हणतात प्रसादा वा वा धुमाकूळ सगळ्यात आधी महिला दिनाच्या दिवशी सस्पेन्स पिक्चर लावणाऱ्या निर्मात्या दिग्दर्शकाला पकडलं श्याम्या तू स्वतः एक अत्यंत चित्रपट प्रेमी आहेस हे मला माहिती आहे त्यामुळे तू इतकं मनापासून केलंस जे काही केलंस तुझ्या एक एक रिॲक्शन इतक्या कमाल होत्या आणि तो ग्राफ तू ज्या पद्धतीने नेलास सुरुवातीपासून शेवटपर्यंत लाजवाब फारच मजा आली छान आणि तुम्ही तुमच्या चौघींची फार उत्तम साथ मजा आली फन परफॉर्मन्स होता मला फार आवडला परफॉर्मन्स एक रिअल काहीतरी बघतोय असं वाटत होतं श्यामदादा कडक खूप मजा आली खूप भारी रिॲक्ट होत होतात आणि तुमच्या भाषेची मजा म्हणजे कितीही एक्सप्लोअर केले तरी संपत नाही ही त्याची ब्युटी आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही कितीही शब्द वापरलेत कितीही बोललात तरी ते ऐकत राहावं असं काय म्हणाले असं मला खूप होतं त्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली चौघीही फार अफाट तुम्ही चौघी जणींनी परफॉर्म केलेत वने तू वेडी आहेस वेडी म्हणजे उगाच नाही मी तुला वादळ म्हणत तू आज एक तर आवाज जो लावला होतास हा बापरे फार मजा आली आणि वातावरण निर्मिती सेट एकदम काय म्हणूया समर्पक सगळं होतं मजा आली थँक्यू मंडळी आज बँकेमध्ये समोरासमोर आलेत गुरुजी आणि दरोडेखोर चला बघूया यांच्यात हास्याची शाळा कशी रंगते तेच दाखवायला मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार हो आजोबा अहो आजोबा ऐकायचं नाही आहे असं सांगितलं मी तुम्हाला मी का मला सांगितलं सहीसाठी बँकेत या मी आता आलो आता सही पाहिजे मला दुसरं नाही माहिती आजोबा सहीसाठी म्हणजे तुमच्या अकाउंटचा नॉमिनेशन फॉर्म आहे ना त्यावर तुमची सही हवी आहे म्हणून मी म्हटलं की सहीसाठी या सही तामणकरसाठी या असं नव्हतं ते पण हे आधी सांगायचं ना मला नवीन साबण उघडला मी अंघोळीला सईला भेटायचं म्हणून जन्नत फिरोज खान अत्तर लावून आले आजोबा जन्नत फिरदोष असेल जे काही असेल ते माझ्या चुका काढू नका वाले काही म्हाताऱ्यांच्या आकांक्षा काही इच्छा वगैरे असतात की नाही सई इज माय क्रश मला भेटायचंय सईला इच्छा आकांक्षा बऱ्याच लोकांच्या आहेत आम्ही काय करणार सांगा ना मला म्हणजे या आमच्यासारख्या बँकमध्ये अशा मोठ्या लोकांचे अकाउंट नसतात आजोबा 1-1 कोटींमध्ये घेतात ते होय का मग इथे कोणाचे असतात अकाउंट आमच्याकडे समीर चौगुले लेवलचे
त्यांचे अकाउंट असतात आमच्याकडे. अरे 3 एवढे आहे, 606 सांगता काय. आणि आमचे MSJ चे सगळे आर्टिस्ट आहेत ना, त्यांचे सगळे 0 बॅलन्स अकाउंट आमच्याकडे आहेत. हे सगळे त्यांच्याशी भेट करून देऊ का? आत्ता विराज जगताप येणार आहेत दुसरं अकाउंट काढायला. नको नको, मी सही करतो त्यापेक्षा. जागेवर नको हायचं नाही. आता बसायचं. घुंगरू या पुढे ये पुढे पुढे पुढे. अरे लवकर ये, वेळ नाही. पुढे बघ, खाली बघ, तिकडे तोंड करून. आई या. कुणी जागेवरून हलायचं नाही. का कुणी जागेवरून हल्लं तर गोळी घाई. कळ का मॅनेजर. ओ इकडे 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 पस्क इकडे. ओके. तू मॅनेजर आहे? हो, मी मॅनेजर. मी या बँकेचा मॅनेजर आहे? नाही, मी माझ्या ऑफिसमध्ये मॅनेजर आहे. त्याच्या थोब्यावरूनच मला वाचलं होतं, सुरुवातीला पहिला पंच कोण पाडणार. हा तूच बँकेचा मॅनेजर नाहीये तर तू मध्ये बोलायचं नाही. मॅनेजर. अरे तू नाहीये ना बँकेचा मॅनेजर, तू थांब ना. ते मॅनेजर बोलत, मला वाटलं मला हाक मारली. मॅनेजर. मी आहे मॅनेजर. तू मॅनेजर आहे? बाई मी बोलतो. तावी दे. तावी दे तावी. चावी हा ही घ्या. कधी तावी. माझी सायकल लावली तिकडे खांबाला, त्याची आहे ती. ती दोही ती तावी दे. अरे ती दोन्ही चावी दे. हो. सकाळी सकाळी रोबरी करू की कॉमेडी ऐकू. जास्त चाकी कळती नाही. अरे म्हणजे चाकी कळती नाही. कळ काय तुला? ही जी चाकी तू करून दाखव ती नाही करायची. मॅनेजर. इकडे ये, इकडे ये. तू मॅनेजर आहे का? मग तू का बोलतो? तुला बोलवायचं असेल तर मी बोले मॅनेजर. मग तू समज ऑफिसचा मॅनेजर, तर त्याला बोलवायचं तर मी फक्त मॅनेजर बोलणार. मग मला मॅनेजर बोलू दे. कळलं का? एक्सक्यूज मी, बोल. तुम्ही दरोडा घातला आहे ऑलरेडी का नाही घातलाय अजून? म्हणजे मला कळत नाहीये. जर नसेल घातला तर आम्ही कामं करू का? खूप पेंडिंग आहेत. कारण ना तेवढं प्रेशर येत नाहीये आता. तुम्ही दरोडा घातला. पैसा आलेला आहे ना? पैसा आला. पैसा आलं. आत्ताच्या आत्ता बँकेत जेवढे रुपये आहेत सगळे टेबलवर ठेव. हे बघा, ही चावी आहे. हा, तिकडे तिथे हात आहे. इथे काही पैसे आहेत ते. म्हाताऱ्या इकडे ये, तुला भोपळ्याची गोष्ट सांगतो. इकडे ये. गपचूप पळून जातो. पुढे आजोबा ये. कशाला काही करताय? इथे रोबरी सुरू असताना कुणीच पळून जायचं नाही म्हाताऱ्या. गोरप मास्तर तुम्ही? मी गोरप मास्तर. अरे दत्तू दादी. अरे मंद हत्तेला. अरे घोरप मास्तर. अरे घोरप मास्तर मला ओळख का? नाही. अरे मी आजा. आजा आजा आजा. मैं हूँ प्यारा तेरा. अरे घोरप मास्तर. आजा आजा. एक असतो आजा, एक असते आई. अरे तू राजा आहेस. आजा कुतकर. अरे राजा कुरतरकर. 7वी क. 2003 ची बॅच. ओणवा हो. अरे राजा आहेस तू. राजा आहेस तू. अरे आजोबा थांब. कुणीही गुरुजींना मारायचं नाही. ते माझे गुरुजी आहेत. मला शाळेमध्ये शिकवायचे. गोप मास्तर मी आजा. मला ओळख.
अरे ओळखणारच ना तुला. तुझी कारकिर्दच एवढी मोठी आहे. तुझ्या आज्याची माहिती का, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ क्रिकेटची मॅच घेतली होतीस आणि शाळेतल्या कच्च्या बच्चांकडून 1-1 रुपया खंडणी वसूल केली होतीस त्या काळी तू. आता तो 1-1 रुपया गोळा करणारा आजा मुंबईचा रॉन झालेला आहे. आता तो रॉबरी करतो, रॉबरी. हा एवढा मोठा गुंड कोणामुळे झाला माहितीये? कोणामुळे? गौरव मास्तर तुमच्यामुळे. माझ्यामुळे? तुमच्यामुळे हा आजा गुंड झालेला आहे गौरव मास्तर. माझ्यामुळे? माझा काही संबंध? भाई भाई मी काय बोलतो, आता आपण जरा पटापट आपण काम करायला निघून जाऊया ना, पोळी बीस येतील. नाही 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 म्हणजे हातेरा, खूप वर्ष जुना हिसाब बाकी आहे. बरोबर आहे भाई, मी ह्यांना उत्सव आपल्या आद्यावा आणतो तेव्हा काय तो काय इचो. गुरुजीशी कोणी असं उचलून आणतो, अद्यावर आणतो असं नाही बोलायचं. ते माझे परमपूज्य शिक्षक आहेत. बरोबर बरोबर. गुरुजी, तुमच्यामुळे हा आजार आज एवढा मोठा गुंड झालेला आहे का? आयुष्यभर फक्त एक गोष्ट मागितली मी, की माझ्या गुरुजींनी मला एकदा बोलावं, सब्बास आजा सब्बास. पण माझे गुरुजी मला कधीच नाही बोलले सब्बास आजा. शाळेत सगळ्यांचे आवडते होते गौरव गुरुजी, माझे पण फेवरेट होते गौरव गुरुजी. मी नेहमी बोलायचो, मला एकदा बोला सब्बास आजा. मला कधीच नाही बोलले सब्बास आजा. एकदा वर्गातल्या संगीताला बोलले सब्बास आजा, पण मला नाही बोलले सब्बास आजा. त्या दिवशी मी ठरवलं, आयुष्यात एकदा तरी गौरव गुरुजींकडून सब्बास आजा ऐकायचं. आज मला ते सब्बास आजा ऐकायचं आहे गुरुजी. जर तुम्ही मला सब्बास आजा बोललात तर ठीक, नाही बोललात तर मी पैसे घेऊन जाणारच आहे. पण जर तुम्ही मला सब्बास आजा बोललात तर मी हे सगळे रुपये इथे ठेवून पळून जाईन. ए भाई, हे भाई काय बोलतो? चालेल चालेल. हप्ताभर प्लॅनिंग केलं आपण बाबाईचं. पॅनिंग गेलं खड्ड्यात, डायरेक्ट खड्ड्यात. जर तुम्ही मला सब्बास आजा बोललात तर हे सगळे उचलेले रुपये मी इथे येऊन जाईन. अरे घरी जा तुझ्या. शाब्बास राजा बिजा काय मी म्हणणार नाही. फार तर फार मी एवढं म्हणेन तुला. शाब्बास राजाला ऐके तुझी. कसं बोलतात बघितलं, कसं बोलतात. तुम्ही जर मला सब्बास आजा बोलात गुरुजी तर मी खरंच पैसे ठेवून जाईल. विचार करा. मी म्हणणार नाही सब्बासाची. काय लायकी आहे तुझी, काय कर्तृत्व आहे तुझं मला सांग ना. सूर्यप्रकाश असा घ्यायचा आरशावर आणि पोपटाच्या डोळ्यावर मारायचा आणि पोपट पाळायचं, हे केलं आयुष्यभर तू. त्याला मी शाब्बास राजा हसून वाजवेन फनकन इकडे. हा मोठा हसतोय. सोन्याचे चेनी मेनी देऊ का एक लात तुला? भाई भाई तुम्ही जरा 2 मिनिटं टाइमपास घ्या, ह्याला इकडेच टपकवतो. किती वेळा सांगू तुम्हाला, ते माझे गुरुजी आहेत. गुरुजींना विद्यार्थ्यांना बोलायला बंधन नसतं, पण विद्यार्थ्यांना गुरुजींना बोलायला बंधन असतं. त्यांना कुणी काही बोलणार नाही, पण तुम्ही मला सब्बास आजा बोलायचं. म्हणणार नाही. बोलावं लागेल. म्हणणार नाही. माझ्याकडे पिस्तूल आहे, पिस्तूल. घाबरा. माझ्याकडे त्यावेळेला फुटपट्टी होती. घाबरलास? मी आता कशाला घाबरू तुझ्या? तुला तर दाखवतो. काय करता? केली ती फुटपट्टी. काय करताय? बस खाली. ओणवा ओणवा उभा राहा. ओणवा उभा राहा. खाली ठेवते, खाली ठेव. लाज वाटते तुला माझ्या खाली? ओणवा उभा राहा. ओणवा उभा राहा. ए इथे रे बंदूक ती. ओणवा उभा राहा. ही बंदूक जर खाली पडली ना, असं शेकाळून काढीन ना तुला. शेकाळून काढीन ना असा. हा कुठच्या अंडर इकडे ती. बघितलं तू? बघितलं काय झालं? बघितलं. अजून पण मला असंच मारतात. लहानपणी पण मला असंच मारायचे. आता तू मला सांग हतेरा, बंदूक मोठी की पत्ती मोठी? भाई त्याची पत्ती मोठी ना, बंदूक छोटीशीच असते. परत पडली. सारखा सारखा गुरुजी समोर हलतो. मला एकदा तरी जिंकायचं, मला एकदा त्यांच्याकडून ऐकायचंय सब्बास आजा. मला एकदा बोला सब्बास आजा. जीव गेला तरी बोलणार नाही, कळलं का? लायकी आहे तुझे माझ्या समोर वाजवाना फनकन अशी. सर तुम्ही मला सब्बास आजा नाही बोला गुरुजी तर मी आता मॅनेजर. तू बोलला मध्ये तर मी ह्या गोळी घालणार. गोळी घालणार. गोळी घालण्यात तर काय पण घाल, मला नाही फरक पडत. असं करू नका, बोला. गोळी गुरुजी बोला ना आजोबा. अरे मी नाही आजोबा बोला ना. शाब्बास राजा. एथिक्सनी जगणारा माणूस तो गोळ्या घालेला आजोबा. बोला ना. सब्बास
साधा बोआ मला त्याचा व्हिडिओ काढायचा आहे आणि माझ्या टीव्हीवर बघायचा आहे की माझा गुरुजी मला बोले शाबास आजा. ठीक आहे, मी तुला शाब्बास राजा म्हटलं तर तू सगळं सोडशील हे ना? सोडणार. पैसे इकडे टाकून जाशील? सगळे पैसे इथे ठेवून जाणार. ठीक आहे, मी शाब्बास राजा म्हणतो तुला, म्हणतो शाब्बास राजा. ते एक माझी अट आहे, मी काही प्रश्न तुला विचारेन त्याची उत्तर तू द्यायची, ती व्यवस्थित दिलीस तर मग मी हो म्हणेन आणि मी शाब्बास राजा म्हणेन. अरे भाई देणार तुम्ही भाई देतील भाई देणार भाई शाबास देणार देणार भाई नका टेन्शन घेऊ. सोपे सोपे प्रश्न, टेन्शन घेऊ. देणार. अरे हे दे मारन, हे दे हे. अरे हे नाही रे, हा. ही नोटांची गड्डी आहे, मोजून दाखव. बंदूक माझ्या हातात, बिंडोक बघ कसा तू. नाही जमणार त्याला. कळली का लायकी तुझ्या बॉसची काय होती ती? नाही जमणार त्याला. गद्दी आली त्याच्यामुळे थोडस आणि इकडे सोपं करतो, सोपं करतो. मोजणार इधर. ना भाई ये ना भाई. हे किती आहेत मोज? किती नोटा आहेत? लवकर मोज. भाई लवकर ना भाई. या मोज किती आहेत? 5 हे बघ. 1 या किती आहेत? 1 ह्या 2 एकूण किती झाला सांग पटकन. बघा तुझ्या बॉसची लायकी बघ, तुझ्या भाईची लायकी बघ. आलं का मोजता त्याला? नाही तर ठीक कशा आहे. शाब्बास आजा म्हणणार? मुद्दाम करतो. अरे मुद्दाम तू आजा पण नाही म्हणू शकत मी आता तुला. हे घे, घरी जा चल. तुम्ही मुद्दाम करता. तुम्हाला माहिती आहे लहानपणापासून मला सुट्टे सुट्टे पैसे नाही मोजता येत. मला हा पण गद्दी आणून देतो, मग मी मोजतो 1 गद्दी 2 गद्दी 3 गद्दी 1 पेटी 2 खोका. पण हे सुट्टे सुट्टे मला नाही जमत. मग गोंधळ होतो. 30 मध्ये 2 पण ठेवायचे आणि 2 असताना 5 पण घ्यायचे. मला गोंधळ होतो. असं केलं ना वाजवे ना, एक सांगून ठेवते. खोटे अश्रू मगरीचे अश्रू नकोत मला, सांगून ठेवतो. नाही ना, वेगळा प्रश्न विषय काही नाही. हे प्रश्न येत नाही सर काय. एकदम असा मला व्हिडिओ बघायचा आहे घरच्या टीव्हीवरती. अरे मग जाऊन बघ, मी कशाला त्याला शाबास राजा म्हणू? तुमचा व्हिडिओ मला पाहिजे. बरं ठीक आहे, एवढं पाणी बिणी आणतोय डोळ्यात. अजून एक प्रश्न विचारतो, हा, उत्तर द्यायचं नीट. ये ना भाई. मी माझ्या घरात उभा आहे सूर्याकडे तोंड करून. वायव्य दिशा कुठे आहे सांग बघू. सांग ना. सांगा गुरुजी, मला नाही माहिती वायू कुठे नाही आलं त्याला, कशाला म्हणून मी आता. अरे गुरुजी, आम्ही कधी बोलतच नाही की चव वायू आम्ही एवढंच बोलतो. पुरी पुशी उत्तर जास्ती एवढंच बोलतो. आपण कधी बोलव काय रे दादी की चल तुला वायू गोळीबार काय शिकवतो, बोलव का? आपण काय बोलतो, ट्रकच्या पुढे एक गाडी आहे त्याच्या गोळी घाल, एवढंच बोलतो ना. एकदम बोला संपाचा व्हिडिओ करायला. अरे आता 2 प्रश्न विचारले, एका पण प्रश्नाचं उत्तर नाही आलं त्याला. भाई आता पोळी शेती कधी पण मला व्हिडिओ पाहिजे. ते घरी जाऊन शूट करून पाठवतील ना बाईत. आपण जाऊ आता. अरे तो काय सोनी मराठीचा बाई त्या घरी जाऊन छान कपड्यात सूत करून दिला. अरे गुरुजीचा बाईच आहे तो. साबा साजा बोळा नाही. अरे नाही रे, मला कंटाळा आला आता, मी नाही बोलला ना. माझं काम करा, सही घ्या तिकडे, ह्याला जाऊ दे तिकडे. घेतले ते पैसे घेऊन जातील ना, बोला ना. अरे जाऊ दे. नाही येत त्याला, बिंडो काय तो. उगाच मी कुदवलं नाही एवढे वर्ष त्याला. हा. एक प्रश्न विचारतो, सोपा आहे, याचं उत्तर नीट द्यायचं. हे मगरी अश्रू नको आहेत मला. हा, आत घे, उलटे आत घेते. हा 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 हा. आता नीट ऐक. 5 किलो चारा खाणारी म्हैस 5 लिटर दूध देते. हा, 10 किलो चारा खाणारी म्हैस 10 लिटर दूध देते. 15 किलो चारा खाणारी म्हैस 15 लिटर दूध देते. पण आता समजा 20 लिटर दूध पाहिजे असेल तर बैलानं किती किलो चारा खायला पाहिजे? 20 किलो 20 किलो 20 किलो. हे तुझं उत्तर फायनल आहे? तुझं उत्तर फायनल आहे. तुझ्या बापानं बैलाचं दूध काढलंय कधी? ऐक ना, तू दूध बोललो ना. काय बोललो मी? बैल बोललो ना. अल्ला, आता ह्याला कसं म्हणणार मी सांग बघू? शाब्बास राजा. करतात नेहमीच करतात. मला चारा आणि रिटर्न मध्ये गुंतवलं आणि इथे म्हशीच्या जागी बैल आणून ठेवला. मला कसं करणार आहे? काय करत होती जर बैल दूध देत नाही तर मध्ये आणायची. मला कसं गंजवतो हा माणूस. पैसे काय होता बाई? ए तू ऐका बाई, ऐक तू ऐका बाई, तुम्ही ऐका बाई. मीच सांगितलं मला मार.
दादी तुम्हाला माझं ए हात्या अरे दादीने मला माझं यार बजा दो मी एक या मी काय होतो भाई ऐकीच नाही आमचा भाई व्हायची बस आता भाई ऐकून आला घंटाचा बाई तू हे बाई तुमच्या बँक मध्ये जाऊ अरे हात्या या खात्यात दादी साधा बैल साधा सोपं गवी कळत नाही अगल अरे यार मला अरे माझं चुकून झालं यार पंत मागू गे सगळ्यांसमोर गुरुजी माझं पंत मारून घे माझा कॉन्फिडन्स सगळा घालवून टाकला मला नाही व्हायचं भाई मी सोडली दादागिरी शाबास राजा शाबास ए बोला वा 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 बँग रॉक्स शाबास राजा मस्त झाला परफॉर्मन्स हा सर रसिक प्रसाद दा वा मस्त होती कॉन्सेप्ट ऋषिकांत राऊतची कॉन्सेप्ट आणि समय तू लिहिलं होतंस इंटरेस्टिंग होती कॉन्सेप्ट आणि पीपी तुफान कॅरेक्टर पकडलं होतंस रादर तुम्ही सगळ्यांनीच मंदार दत्तू सम्या मस्त कॅरेक्टर पकडलं आणि बने मस्त ओमकार मस्त आणि मजा मजा आली सई सच अ पोकी परफॉर्मन्स मला खूप मजा आली पीपी फॅब फार मजा आली सॅमी आय टू हॅव अ क्रश ऑन यू आणि मला असे गोड आजोबा असते तर मला नक्की त्यांना भेटायला आवडलं असतं मस्त सगळ्यांनीच छान केलं मजा आली गाईज शाब्बास